वेलकम टू ऑल. सो आजचं आपलं हे एस-ए-पीचं सेकंड सेशन आहे. कालच्या सेशनमध्ये आपण एस-ए-पी लॉग ऑन हे जे आयकॉन आहे त्या आयकॉनला डबल क्लिक करून आपण एस-ए-पीच्या एस-ए-पी पॅड याला म्हणतात, लोगॉन पॅड म्हणतात, त्या लोगॉन पॅडमध्ये आपण एंट्री केली होती. आणि त्या लोगॉन पॅडमध्ये गेल्यानंतर जो एक सर्व्हर होता तो सर्व्हरला आपण क्लिक केलं. सर्व्हरला क्लिक केल्यानंतर सिस्टीम प्रॉम्प्टेड अस टू राईट द पासवर्ड, लॉग इन आय डी पासवर्ड. आणि या लॉग इन आय डी पासवर्ड बद्दल कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी बरीच विस्तृत माहिती दिलेली आहे. ओके, आज ती सर्व माहिती तुमच्या समोर दृश्य स्वरूपात पण येणार आहे आणि तुम्ही ते कानाने श्रवण पण करणार, म्हणजे तुम्ही ते ऐकणार पण आहात. सो ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ही दृश्य स्वरूपात पण बघतो आणि श्रवण पण करतो, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला अधिक चांगली समजते. हा आपला अनुभव आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा चित्रपट बघतो किंवा एखादी सिरियल बघतो. त्या सिरियलमध्ये आपण चित्र पण बघत असतो आणि आवाज पण ऐकत असतो, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये रमून जातो. सो ह्यामध्ये देखील आता आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही प्रत्येक स्लाइड व्यवस्थित मी हळूहळू समजून सांगणार आहे आणि तुम्ही ती समजून घ्यायची. तुम्हाला जर काही त्याच्यात डाऊट असेल तर तुम्ही तो मला अवश्य विचारायचं. त्यासाठी मी तुम्हाला तुमचं माईक ओपन करायला सांगेन आणि एका ठराविक पॉज नंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. तुमचं उत्तर चुकेल किंवा मग कोण काय म्हणेल वगैरे असं तुम्ही भावना मनामध्ये अजिबात आणून देऊ नका. कारण तुम्ही जो डिसिजन घेतलाय तो इतका चांगला डिसिजन आहे एस-ए-पी लर्न करायचा, की तुम्ही जर हे आपण त्या स्लाइडमध्ये बघितलं होतं की स्टे ऑन पॉलिसी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर संपूर्ण झोकून दिलं तुम्हाला, तर तुम्हाला ते एम-कॉम किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायची अजिबात गरज नाहीये. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करा, तुम्हाला शौक असेल तर तुम्ही करा, पण आजच्या या आधुनिक मॉडर्न टेक्निकल जगामध्ये तुम्हाला ERP लर्निंग केल्याशिवाय तरणोपाय नाही. मी परत परत हे ठासून सांगतो, हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्त ऍप्लिकेबल आहे. कारण सायन्सचे जे स्टुडंट्स असतात, इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात, त्यांचा डोमेन थोडा वेगळा पडतो. ओके, तर त्या दृष्टीने आपण आता पुढे सरकूया. नॅव्हिगेशन इन एस-ए-पी असं त्याचं नाव आहे. म्हणजे ऍक्च्युली हा गेटवे ऑफ एस-ए-पी लोगन आहे. ओके, तसं आपल्या भारताचा इंग्रजांसाठी म्हणून गेटवे ऑफ इंडिया जे मुंबईला आहे, ते गेटवे ऑफ इंडिया त्याला का म्हणतात? तर ब्रिटिशर्स जेव्हा पूर्वीच्या काळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये त्यांची मोठी मोठी जहाजं जेव्हा यायची, तेव्हा ते मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये भारतामध्ये गेटवे ऑफ इंडिया या मार्गाने प्रवेश करायचे, म्हणून त्याला कायमचं गेटवे ऑफ इंडिया हे नाव पडून गेलं. तसं हा एस-ए-पीचा गेटवे आहे आणि त्या गेटवे मध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. ओके, सो इथे जे पायऱ्या दाखवल्यात या सांकेतिक आहेत की they show that you are entering into some premises in some building. In our case, we are entering into some ERP, which is SAP. Okay. Now, you can easily see, just a minute. Okay. You can easily see, इथे परत एक गेटवेचं चिन्ह आहे. म्हणजे आपण इथे आतमध्ये प्रवेश करतोय. ओके, सो ते जे गेटवेचं चिन्ह आहे ते काल आपल्याला एस-ए-पीच्या म्हणजे आपल्या डेस्कटॉपवर ते असं एक छोटंसं चिन्ह दिसलं होतं, एक असं आयकॉन होतं.
त्या आयकॉन मी इथे कॉपी केलंय आणि खाली असं एक ॲरो आहे आणि एसएपी लॉगॉन असं लिहिलेलं आहे. याला आपण काल नेमकं डबल क्लिक केलं होतं. ओके. सो नॅव्हिगेशन इनटू एसएपीचा अर्थ आपल्याला एसएपी मध्ये आता हळूहळू पुढे सरकायचं आहे. एसएपी ही जी प्रणाली आहे, एसएपी ही जी ईआरपी ईआरपी सिस्टीम आहे, त्या ईआरपी मध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आता. त्यामुळे हा आपल्याला गेटवे दिलाय. मग लॉग इन कसं करायचं? सो टू लॉग ऑन इन टू एसएपी सर्व्हर, डबल क्लिक ऑन एसएपी लॉग ऑन आयकॉन ऑन द डेस्कटॉप. याच्यावरती डबल क्लिक करायचं. ओके. आपण जेव्हा डबल क्लिक करतो तेव्हा आपण लॉग ऑन पॅडवर जाऊन पोहोचणार. याच्यानंतर इमिजिएटची अवस्था असते ती लॉग ऑन पॅडची अवस्था असते. आणि त्या लॉग ऑन पॅडमध्ये आपल्याला वी कॅन सी व्हेरियस सर्व्हर्स. ओके. आता एक गोष्ट, एक लिमिटेशन लक्षात ठेवायचं, एक मर्यादा लक्षात ठेवायची, की आपण हे जे लर्निंग करतोय हा एक डमी सॉफ्टवेअर आहे. एसएपी कंपनीनेच एसएपी कंपनीनेच ज्या जगामध्ये ज्या लोकांना काही प्रॅक्टिस करायची आहे किंवा ज्यांना एसएपी लर्न करायचं आहे त्यांच्यासाठी एसएपी कंपनीने हा डमी सॉफ्टवेअर प्रिपेअर केलेला आहे. जो रिअल लाईफमध्ये जो सॉफ्टवेअर असतो त्याला प्रोडक्शन सिस्टीम असं म्हणतात किंवा प्रोडक्शन सर्व्हर असं म्हणतात. त्या प्रोडक्शन सर्व्हरची गोष्टच वेगळी असते. का वेगळी असते? तर काल तुम्हाला मी सांगितलं, अनेक वेळा सांगितलं, की एसएपी सिस्टीम सबस्क्राईब करण्यासाठी किंवा एसएपी सिस्टीमचं लायसन्स घेण्यासाठी आपल्याला करोडो रुपयाची किंमत मोजावी लागते. आणि जी व्यक्ती खिशामध्ये हात घालून ते पैसे देते त्याला इथे सिंपल क्लायंट असं म्हणतात. सो क्लायंटवर पण आपण आता पुढे चर्चा करणार आहोत. सो आपण आज आपल्याला फक्त एकच सर्व्हर इकडे दिसेल. आपल्या सिस्टीममध्ये एकच सर्व्हर दिसेल. आपल्या सिस्टीममध्ये डेव्हलपमेंट सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर आणि प्रोडक्शन सर्व्हर असे 3 सर्व्हर असतात. त्या 3 सर्व्हर पैकी आपण प्रोडक्शन सिस्टीम मध्ये तर मुळीच नाही आहोत. त्यामुळे प्रोडक्शन सिस्टीम इथे दिसण्याचा आय मीन संबंधच नाहीये. त्यामुळे आपल्याला फक्त जो प्रॅक्टिससाठी त्यांनी जो सर्व्हर दिलेला आहे तो प्रॅक्टिसचा सर्व्हर आपल्याला दिसणार आहे. पण रिअल लाईफमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त सर्व्हर आपल्या लॉग ऑन पॅड मध्ये एंट्री केल्यानंतर किंवा लॉग ऑन पॅडवर जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त सर्व्हर आपल्याला बघायला मिळतील. ओके. सो इथे आपण एक छोटंसं कन्क्लुजन मांडलेलं आहे की एसएपी देर आर 3 सर्व्हर्स. दे आर डेव्हलपमेंट सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर अँड प्रोडक्शन सर्व्हर. म्हणजे दिस नेम्स आर क्वाईट सेल्फ एक्सप्लेनेटरी. म्हणजे ही नावच स्वतः असं सुचवत आहेत की या सर्व्हरमध्ये किंवा या फंक्शनमध्ये कुठली कामं एक्झॅक्टली होत असतील. तर डेव्हलपमेंट सर्व्हर म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनची टीम. आपण कोण आहोत? क्लायंट आहोत. ओके. आपण एसएपी सिस्टीम करोडो रुपये देऊन आपण सबस्क्राईब केलेली आहे. आपण एसएपी सिस्टीम स्वतः इन्स्टॉल करू शकत नाही. पण त्याच्यासाठी एक यू कॅन से हाय क्वालिटी नॉलेज लागतं. ते नॉलेज किंवा तो जो नो हाऊ आहे तो आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे काही लोकांना माहिती असतं पण एवढं सखोल त्याचं ज्ञान नसतं. त्यामुळे आपल्या आपल्या की पर्सन्सशी आपल्याकडे जे मुख्य एम्प्लॉई आपले असतात प्रत्येक डिपार्टमेंट मधले, म्हणजे क्वालिटी डिपार्टमेंट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, मटेरियल प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट किंवा प्लांट मेंटेनन्स डिपार्टमेंट, आपले जे प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्ट्स मॅनेजर, जे जे महत्वाचे लोक असतात त्या महत्वाच्या लोकांची आपण एक आपल्या बाजूने टीम करतो. त्यानंतर आपण एक कोणती एसएपी पार्टनर कंपनी म्हणून आपण चूज केलेला असतो, सिलेक्ट केलेला असतो. त्या एसएपी पार्टनर कंपनीकडे हे नॉलेज असतं
की जी सिस्टीम आपण परचेस केलेली आहे किंवा सबस्क्राईब केलेली आहे किंवा जिचं लायसन्स घेतलेलं आहे, ती आपल्या रिक्वायरमेंटनुसार ती आपल्याला इन्स्टॉल करून देणार आहे कंपनी. दॅट इज कॉल्ड एज कस्टमायझेशन. म्हणजे वी आर गोइंग टू डू कस्टमायझेशन ॲज पर अवर रिक्वायरमेंट. आणि इथे एसएपी मध्ये हे जे एसएपी पार्टनर्स असतात, ते फक्त आपल्याशी आपल्या चर्चासत्रामध्ये अनेक आपले चर्चा त्यांच्याबरोबर होतील, मीटिंग्स होतील. या चर्चासत्रांमध्ये हे एसएपी पार्टनर त्यांचं नॉलेज आपल्याबरोबर शेअर करतील. आपल्याकडून आपल्याला काय पाहिजे याच्यावरती ते व्यवस्थित विचार करतील. परत मग त्यांच्यामध्येच म्हणजे एसएपी पार्टनर्स मधले जे की पर्सन्स असतात, त्यांच्यामध्ये ते काही अंतर्गत चर्चा करतील. त्या चर्चेनंतर त्यांना जर आपल्याला काही सुचवावं असं वाटलं तर ते आपल्याला सुचवतील. आणि त्यांनी दिलेली काही पद्धत जी आहे किंवा सूचना जी आहे, ती जर आपल्याला आवडली तर आपण त्यांना म्हणणार की ठीक आहे, आपण या पद्धतीने आपला प्रोजेक्ट राबवूया. एखाद वेळेस जर त्यांनी सुचवलेली काही सिस्टीम आहे किंवा त्यांनी सुचवलेले जे फंक्शन्स आहेत ते आपल्या फंक्शनशी, आपल्या ऑर्गनायझेशनशी कम्पॅटेबल होत नसतील, तर आपण त्यांना सांगू की हे आम्हाला काही बरं जमत नाहीये. मग आपले जे पार्टनर असतील ते आपल्याला दुसरी कुठली तरी योजना, दुसरी कुठलं तरी सेटिंग्ज आपल्याला करून देतील. ओके. सो असं कधीच होत नाही की एसएपी पार्टनर्स जे असतात ते आपल्यावर त्यांची जी काय त्यांचं नॉलेज असतं ते लादत नसतात. ते शेअर करत असतात, आपलं म्हणणं ते समजून घेत असतात आणि त्यानंतर आपल्याला इम्प्लिमेंटेशन मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. ओके. सो ते कुठे करतात हे काम? डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये करतात. ओके. मग असं समजा आपण आपण 3 महिने किंवा 4 महिने आपण आपली टीम आणि त्यांची टीम ही कॉन्फिगरेशन्स मध्ये इन्व्हॉल्ड होती आणि साधारण 4 महिने आपण काम केलं. 4 महिने आपण जे काम केलं ते आपल्या डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये केलं. काम करणारे असतात हे एसएपी पार्टनर्सच असतात. टेक्निशियन्स जे असतात तेच काम करतात. आपण फक्त तिकडे एक नॉमिनल आपला प्रेझेन्स असतो आणि जे जे काय त्यांच्याकडून आपल्याला प्रश्न येतात त्यांना आपण उत्तर देत असतो. ओके. मग एकदा असं 4 महिन्यानंतर असं झालं की आत्ता त्या टेक्निशियन्सनी किंवा कॉन्फिगरेटर्स जे आहेत त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आमचं डेव्हलपमेंट सर्व्हरचं काम आता पूर्ण झालेलं आहे. मग आता हे जे काही डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये आम्ही काम केलंय ते आपण क्वालिटी सर्व्हरला शिफ्ट करूया. ओके. डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये जे काही त्यांनी काम केलंय ते त्यांच्या मते समाधानकारक आहे. त्यामुळे त्यांनी असं सुचवलंय की जे आम्ही काम केलंय, जे कॉन्फिगरेशन्स केलंय ते आपण आता क्वालिटी सर्व्हरमध्ये शिफ्ट करूया. मग क्वालिटी सर्व्हरमध्ये आपण त्याची तपासणी करूया, चेकिंग करूया. तुम्ही पण करा, आम्ही पण करू असं ते आपल्याला सांगतील. आणि आपल्या क्वालिटीच्या सर्व्हरमध्ये आपले जे की एम्प्लॉईज असतील, आपले जे युजर्स असतील, जे जे आपले अथॉराइज रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आपले एम्प्लॉईज असतील, ते क्वालिटी सर्व्हरमध्ये ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्स आहेत ते एंटर करून पाहतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा गुड्स आपल्याकडे इनवर्ड होतात तर इनवर्ड फंक्शन करणारा आपला एक एम्प्लॉई आहे, तो गुड्स इनवर्ड रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स या क्वालिटी सर्व्हरमध्ये एंटर करणार. आणि त्याला जर सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन्स एंटर झाले असं त्याला समजलं तर तो त्याच्याकडून हिरवा दिवा किंवा हिरवा कंदील त्याच्याकडून देणार, ग्रीन सिग्नल देणार. जर त्याला एखादं ट्रान्झॅक्शन असं वाटलं की या ट्रान्झॅक्शन मध्ये आय एम नॉट हॅपी, तर मग त्याची तो क्वेरी रेस करणार. मग टेक्निशियन्स ती क्वेरी सॉल्व्ह करणार. जिथपर्यंत त्या युजरचं समाधान होत नाही तिथपर्यंत टेक्निशियन्स त्याला मदत करणार. आणि एक दिवस असा येणार की विल बी हॅपी, हिल से ओके, ऑल इज वेल नाऊ फ्रॉम माय साइड. मग आपले फायनान्स मधले जे लोक असतात, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये असतात, HR मध्ये असतात, जे जी मॉडेल्स आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत, त्या मॉडेल्स मधले आपले जे की पर्सन्स असतात ते की पर्सन त्यांचे सर्व ट्रान्झॅक्शन्स क्वालिटी सर्व्हरमध्ये चेक करतात. काही अडथळा आला तर त्याच्यावर मात करतात.
ओके. आणि परत एक असा दिवस येतो 2 महिन्यानंतर, आफ्टर 2 मंथ्स ऑर सो. 4 महिने आपण डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये घेतले, 2 महिने आपण क्वालिटी सर्व्हरमध्ये घेतले, आणि याचं सगळं रायटिंग होत असतं या प्रोजेक्टचं. आपण सगळं त्याचं नोंद ठेवत असतो, कारण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आपला प्रोजेक्ट आपल्याला वेळेवर पूर्ण करायचा असतो. आपण उगाच त्याच्यामध्ये जर आपल्या बाजूने आळशीपणा केला, किंवा आपण आपले जे कन्सल्टंट्स आहेत त्या कन्सल्टंट्सला जर आपण मदत करण्यामध्ये आपण जर खूप मागे पडलो, तर मग त्या कन्सल्टंटचा वेळ जाणार. त्यांचा वेळ गेला का त्यांचं बिल वाढणार, मग मॅनेजमेंट आपल्याला रिस्पॉन्सिबल धरणार. हे परत तिकडे समस्या असतातच. त्यामुळे आपण हे, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जशी जादूची कांडी फिरते तसं होत नाही, मॅजिक वॅन्ड ज्याला म्हणतात, तसं इथे होणार नाही. इट विल टेक इट्स ओन टाइम. म्हणजे कधी कधी तर त्याला 1 वर्ष पण लागू शकतो. मोठी ऑर्गनायझेशन असेल, 1 वर्ष. एका ऑइल इंडस्ट्रीमध्ये एका ऑइल इंडस्ट्रीमध्ये असं इम्प्लिमेंटेशन चालू होतं. जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष ते चालू होतं. 3 ते 3.5 वर्ष. कारण ती ऑइल कंपनी होती दुबईची, आणि त्यांचा टर्नओव्हर कितीतरी हजारो कोटीमध्ये त्यांचा टर्नओव्हर होता. सो डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ द ऑर्गनायझेशन ऑल्सो, आपल्याला किती वेळ लागतो हे आपल्याला नंतर लक्षात येतं. मग क्वालिटी सर्व्हरमध्ये ओके ऑल इज वेल असा सिग्नल मिळाला, तर क्वालिटी सर्व्हरमध्ये केलेलं काम जे आहे ते प्रोडक्शन सर्व्हरमध्ये ट्रान्सफर होईल. आणि प्रोडक्शन सर्व्हर हा जो असतो तो आपले एम्प्लॉईज ऍक्च्युअल बेसिसवर यूज करतात. म्हणजे एकदा प्रोडक्शन सर्व्हरमध्ये या आपल्या डेटानी एंट्री केली का, त्यानंतर आपलं रिअल टाइम मध्ये आपण SAP सिस्टीम वापरण्यास सुरुवात केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. ऑल राईट. ओके. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलं टिल दिस टाइम? ओके. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलं का? हो. ओके. ओके. जस्ट ओके, आय एम बॅक. ऑल राईट. सो आपली जी लास्ट स्क्रीन जी होती ती आपण आता नेक्स्ट स्क्रीनवर आलो. लास्ट स्क्रीन आपली होती, नेक्स्ट स्क्रीनवर आपण आता, दिस इज लोगन पॅड. ओके. इथे लोगन पॅड मध्ये लेफ्ट हँड साइडला या ब्लॅक पोर्शन मध्ये मी लिहिलंय वी कॅन फाइंड 3 सर्व्हर्स. पण आताच मी तुम्हाला लिमिटेशन सांगितलं की आपली ही डमी सिस्टीम आहे, त्यामुळे आपल्याला इथे 3 सर्व्हर काय दिसणार नाही. जे काही त्यांनी आपल्याला दिले असतील आपल्या क्लायंट नुसार, तो सर्व आपल्याला इकडे बघायला मिळेल. 3 सर्व्हर, डेव्हलपमेंट सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर आणि प्रोडक्शन सर्व्हर. हा जो ॲरो आहे तो ॲरो इथे आपल्याला दाखवतोय की हा एक सर्व्हर आहे बघा इथे. ECC ECHI. ओके. हा आपला सर्व्हर आहे. आणि इथे वरती SAP लोगॉन पॅड 750, लोगॉन मोर, हे काही टेक्निकल टर्म्स आहेत. ऑलराईट. याला आपण डबल क्लिक करायचं असतं. डबल क्लिक केलं का ते आपण नेक्स्ट नॅव्हिगेशन नेक्स्ट स्क्रीनला करणार. ओके. ऑल राईट. सो त्याला डबल क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट स्क्रीनला येणार. आणि ही जी नेक्स्ट स्क्रीन आहे या स्क्रीनमध्ये आपल्याला SAP असं दिसतंय, न्यू पासवर्ड, क्लायंट. ओके. क्लायंट बद्दल काल मी तुम्हाला अगदी थोडक्यात इन्फॉर्मेशन अशी सांगितली की जो पैसे देतो तो क्लायंट. म्हणजे ऍक्च्युली कोण असतो, तो ग्रुप असतो. ओके. ग्रुप ओनर जो असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटा, रिलायन्स, जे मेन आपण असं म्हणूया की ज्यांचा बिझनेस असतो, ज्या लोकांचा बिझनेस असतो, ते लोक ते पैसे पे करतात. ओके. यामध्ये युजर आयडी आहे. काल युजर आयडी बद्दल पण तुम्हाला सांगितलं होतं, पासवर्ड बद्दल सांगितलं होतं. लोगॉन लँग्वेज बाय डिफॉल्ट ही लोगॉन लँग्वेज इज इंग्लिश. सिस्टीम डिटेल्स, सर्व्हर बद्दल डिटेल्स आहेत. ओके. सो दिस इज जस्ट अ इमेज.
हे आपण आता काही सिस्टीम मध्ये नाही आहेत, ही सिस्टीमची इमेज इथे आपण घेतलेली आहे. ओके. सो आता एक 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 आपण याच्यातल्या ज्या फील्ड्स आहेत त्या स्टडी करत जाऊ. ओके. हे जे इथे टायटल आहे, हे टायटल या स्क्रीनला एसएपी आहे. पुढच्या स्क्रीनला आपण ही सगळं कारवाई पूर्ण केल्यानंतर आपला हा जो पासवर्ड आहे किंवा युजर आय डी आहे, हा भरल्यानंतर आपण एंटर एकदा केलं का आपण नेक्स्ट स्क्रीनला जाणार. आणि ती नेक्स्ट स्क्रीन जर तुम्हाला आठवत असेल तर त्याचं नाव होतं एसएपी इझी ऍक्सेस स्क्रीन. बरोबर आहे? आठवतंय का ओंकार, पायल? त्याच्यानंतरची नेक्स्ट स्क्रीन जी होती त्याचं टायटल होतं एसएपी इझी ऍक्सेस स्क्रीन. हो. ओके, ऑल राईट. सो वी गो टू द नेक्स्ट पार्ट ऑफ इट. ही फक्त इमेज आपण इथे घेतली. याचे सगळे जे फील्ड्स आहेत त्यापैकी हा क्लायंट नंबर जो आहे तो आपला कॉन्स्टंट असणार आहे. हा 800 क्लायंट नंबर म्हणजे याला IDES क्लायंट असं म्हणतात. IDES पैकी जो आहे तो एज्युकेशनसाठी आहे, म्हणजे हा एज्युकेशनसाठी सॉफ्टवेअर आहे की एज्युकेशनसाठी हा यू कॅन से सर्व्हर आहे. ओके. सो आय एंटर. ओके. आता हे पिक्चर काय दाखवत आहे? हे पिक्चर सिम्पली असं दाखवत आहे की ह्या साईडला हे जे दोन सज्जन जे हात मिळवणी करतायत, हे ह्या साईडला जे आहेत ते एसएपी कंपनी आहे. ऑल राईट. उजव्या बाजूला जे आहेत ते एसएपी कंपनी आहे, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचे मॅनेजर्स आहेत. आणि हे डाव्या बाजूला जे आहेत, इन्क्लुडिंग दिस मॅन आणि दिस टू लेडीज, हे क्लायंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ज्यांना एसएपी सिस्टीम परचेस करायचे त्यांचे हे वरिष्ठ लोक आहेत सगळे, 1, 2 आणि 3. आणि हे 2 जण जे आहेत ते एसएपी कंपनीकडून यांच्याशी सर्व त्यांचा चर्चा वगैरे झालेली आहे. ही चर्चा काय फक्त एकदाच होते का? नाही, त्याच्यामध्ये अनेक राऊंड्स पण असू शकतात. कारण सुरुवातीला आपण ॲज अ क्लायंट आपल्याला या सिस्टीम बद्दल फार जास्त माहिती नसते. त्यामुळे आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये आपण त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेणार. ओके. त्यानंतर आपण ही सगळी माहिती घेतल्यानंतर आपले एसएपी पार्टनर्स वगैरे आपण निश्चित करणार. आणि एसएपी पार्टनर्स निश्चित केल्यानंतर हळूहळू आपल्याकडे सगळी माहिती आल्यानंतर मग आपण परत ह्या एसएपी कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला जाऊन भेटणार. त्यांच्याशी आता चर्चा करताना आपण जास्त जागरूक झालेलो असू. आणि सर्व चर्चा झाल्यानंतर आपल्याकडच्या मॅनेजमेंटनी सँक्शन्स दिल्यानंतर, त्यांच्याकडचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी सँक्शन्स दिल्यानंतर एक प्राइस ठरेल. 2 कोटी रुपये समज, उदाहरणार्थ. सो ही जी एसएपी कंपनीची 2 मंडळी आहेत, यांनी या क्लायंट कंपनीच्या या 3 मंडळींना सांगितलं की आम्ही तुम्हाला एक 2.5 कोटी किंमत सांगितली होती, पण तुम्ही आमच्याशी घासाघीस करून 2 कोटीपर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट नेली आहे. तरी पण काय हरकत नाही, आपण हे 2 कोटीला आपलं डील क्लोज करून टाकूया. ओके. सो अकॉर्डिंगली लास्ट मीटिंग मध्ये ह्या मुलीने यांच्याकडे 2 कोटीचा चेक दिलेला आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की नाव दिस 3 पीपल आर फ्रॉम द क्लायंट साइड अँड दिस 2 पीपल आर फ्रॉम द एसएपी कंपनी साइड. असे काल्पनिक चित्र मी रंगवलं. ऑल राईट. ना चला, 2 कोटी रुपये एसएपी कंपनीला मिळाले. आपली जी क्लायंट कंपनी जी आहे, म्हणजे आपण ज्यांना एसएपी कंपनी एसएपी सिस्टीम इन्स्टॉल करायचे, वी आर ऑल्सो हॅपी की आपण एक मॉडर्न आधुनिक ERP सिस्टीम आपण परचेस केली आहे किंवा सबस्क्राईब केलेली आहे. आणि यांच्याबरोबर आपलं सगळं कॉस्ट वगैरेचं बोलणं झालं. त्याच्याबरोबरच आपण यांना विचारलं होतं की ही सिस्टीम तुम्ही इन्स्टॉल करून देणार का? पण त्यांची कॉस्ट खूप जास्त असू शकते. कारण नॉर्मली काय होतं की एसएपी कंपनी इन्स्टॉलेशन करायला जर आपल्याकडे
आली, तर त्यांचे जे एम्प्लॉईज वगैरे असतात, ते एम्प्लॉईज बऱ्याचशा वेळेला कुठल्या तरी दुसऱ्या शहरातून येतात, बँगलोरवरून येतात, दिल्लीवरून येतात, मुंबईवरून येतात. अगदी क्वचित प्रसंगी, नॉट ऑलवेज, क्वचित प्रसंगी कदाचित ते युरोपमधून पण येतील. वी डोंट नो. त्यामुळे ती जी प्रोजेक्ट कॉस्ट होते ती खूप जास्त होते. त्यामुळे आपण म्हणतो ठीक आहे ना, आपण पुण्या मुंबईमध्ये आहोत ना. मग पुण्या मुंबईमध्येच आपल्याला आपल्या कानावर आलेलं असतं की ह्या एसएपी पार्टनर्स कंपनी चांगल्या आहेत, किंवा एखाद्या कंपनीने त्यांच्याकडून जर त्यांची सिस्टीम जर इन्स्टॉल करून घेतलेली असेल, तर आपण मग त्या कंपनीचं आपलं जर फ्रेंडली रिलेशन असेल, तर आपण त्यांच्याकडून त्यांचा म्हणजे त्यांचं प्रोग्रेस रिपोर्ट मागवतो, आणि त्यांना विचारतो की ज्या कंपनीने तुमच्याकडे एसएपी सिस्टीम इन्स्टॉल केली आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, तुम्हाला तर त्यांच्याकडून त्रास वगैरे काही झाला नाही ना, त्यांनी योग्य वेळेमध्ये तुमचं काम पूर्ण केलं, त्यांनी किती कॉस्ट तुमच्याकडून घेतली होती. नॉर्मली ही कोणी गोष्ट शेअर करत नाही, पण त्यांचं चांगलं रिलेशन आहे म्हणून इंटरनली ते शेअर झालं, आणि म्हणून त्यांनी 2.5 कोटीचं 2 कोटीवर सेटल केलं असं पण म्हणता येईल आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर आपण ती आपली एसएपी सिस्टीम, ओके, ही एसएपी सिस्टीम म्हणजे आपण हे काय, आपलं लॅपटॉप्स असतात एका साईडला, एक आपलं डेटा सेंटर असतं, आणि बाकी सगळं हे सॉफ्टवेअर असतं. तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअर तर अदृश्य स्वरूपात असतो. सॉफ्टवेअरला कोणी बघू शकतं का? सॉफ्टवेअर इज अन इंटॅन्जिबल असेट. म्हणजे जे डोळ्यांनी आपण बघू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, है ना. पण त्याच तो आहे याचं रिअलायझेशन आपल्याला होतं. ओके, दॅट इज अ इनटँजिबल असेट. सो सॉफ्टवेअर इज अन इनटँजिबल असेट. सो एसएपी ईआरपी इज अन इनटँजिबल असेट. ओके. सो आता ह्या क्लायंट बरोबर, क्लायंट बद्दल म्हणजे आपल्याबद्दल, आपण क्लायंट आहोत ना आता. आपली कंपनी समज एबीसी कंपनी आहे. ओके. आपली कंपनी जी आहे त्यांनी 2 कोटी रुपये मोजून एसएपी कंपनीला ते दिलेलं आहे, आणि त्यांच्याकडून लायसन्स प्रोक्युअर केलं आहे. तर याचा एक्झॅक्ट अर्थ काय? सो टेक्निकली इट इज सेल्फ कंटेन युनिट विथ इट्स ओन डेटा, डेटाबेस टेबल्स आणि इट्स मास्टर रेकॉर्ड्स. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक क्लायंट जो असतो म्हणजे आपण, आपल्याला लायसन्स घेतल्यानंतर आपली स्वतःची डेटाबेस टेबल्स असतील आणि आपले स्वतःचे मास्टर रेकॉर्ड्स असतील. आपण दुसऱ्या कोणाचे मास्टर रेकॉर्ड यूज नाही करत आहे. आपण जो डेटाबेस टेबल्स असतात, ते डेटाबेस टेबल्स हे आपण आपले स्वतःचे असतात. ओके. सो ज्या युनिटकडे स्वतःचे डेटाबेस टेबल्स असतात आणि ज्या युनिटकडे स्वतःचे मास्टर रेकॉर्ड्स असतात, त्याला आपण इन शॉर्ट आपण त्याला क्लायंट म्हणू शकतो. आता एसएपीचा जो रेकॉर्ड असतो ना, जी ट्रान्झॅक्शन्स आपण करतो, दिवसाला हजारो ट्रान्झॅक्शन्स होतात. मग प्रश्न असा पडत असेल की ट्रान्झॅक्शन सेव्ह तरी कशी होतात? तुम्हाला माहिती आहे आपली मोबाईलची मेमरी खूप लिमिटेड असते. आपल्या मोबाईल मधल्या आपण जे मेसेजेस आहेत ते बरेच दिवस जर आपण कट केले नाहीत, इरेज केले नाहीत, तर आपला मोबाईल हँग होऊ शकतो. म्हणून नवीन काय ऍक्सेप्ट करू शकत नाही, मग आपण काय करतो, डिलीट करतो मेमरी. ओके, ही आपली एक मोबाईलच्या बाबतीत ही गोष्ट आहे. पण मग एसएपीचा डेटा जो असतो तो अवाढव्य असतो. मग तो डेटा जो असतो तो टेबल्स मध्ये ठेवला जातो. ओके. टेबल्सच्या फॉर्म मध्ये तो ठेवला जातो. आता ज्या वेळेला टेबल्सच्या फॉर्म मध्ये ठेवला जातो डेटा, तर कंपॅरेटिव्हली रिलेटिव्हली जागा कमी लागू शकते असं आपण म्हणू शकतो. ओके. सो इन शॉर्ट, क्लायंट रिप्रेझेंट्स वन युनिट ऑफ एसएपी सॉफ्टवेअर. एक युनिट ऑफ एसएपी सॉफ्टवेअर जर आपण डोळ्यासमोर आणलं, तर आपण असं म्हणणार एक युनिट ऑफ एसएपी सॉफ्टवेअर एका क्लायंटकडे आहे.
एक युनिट ऑफ एसएपी सॉफ्टवेअर एका क्लायंटकडे आहे. कुणाकडे आहे? आपण एबीसी लिमिटेड आहोत. एबीसी लिमिटेड कडे असलेलं जे एक युनिट ऑफ एसएपी सॉफ्टवेअर आहे त्याला आपण इन शॉर्ट मध्ये क्लायंट म्हणू शकतो. ओके. पण ऍक्च्युली आत्ता आपण जे काय जे बोललो ते अगदी आपण ज्याला म्हणतो ना की नॉमिनल किंवा अगदी सर्वसाधारण टर्म्स मध्ये बोललो. पण रिअली स्पीकिंग क्लायंट म्हणजे आपलं त्याचं नाव काय मग? त्याचं नाव आहे टाटा, त्याचं नाव आहे बिर्ला, त्याचं नाव आहे फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, त्याचं नाव आहे अडानी उद्योग समूह. ओके. त्याचं नाव आहे मे बी पोद्दार इंडस्ट्रीज, मे बी महेंद्र अँड महेंद्र ग्रुप, लार्सन अँड टुब्रो. ही जी त्यांची जी नावं आहेत त्यामुळे क्लायंट रिअली स्पीकिंग हे एका कंपनीच्या ग्रुपचं नाव असतं. सो इन जनरल सेन्स क्लायंट रिप्रेझेंट्स अ कंपनी विच युजेस एसएपी सॉफ्टवेअर इन इट्स बिझनेस. क्लायंट हे ग्रुप ऑफ कंपनीज असतं. ओके. अपेक्स किंवा उच्चतम ओनरशिप ज्यांच्या हातामध्ये असते ते क्लायंट्स असतात. सो इन जनरल सेन्स क्लायंट रिप्रेझेंट्स अ कंपनी विच युजेस एसएपी सॉफ्टवेअर इन इट्स बिझनेस. ओके. आता जेव्हा आपण एसएपी सॉफ्टवेअर परचेस करतो म्हणजे आपण काय करतो? लायसन्स ऑप्टेन करतो. एसएपी कंपनी, एसएपी एसी म्हणजे जर्मनीची जी कंपनी आहे, पॅरेंट कंपनी, मूळ कंपनी, किंवा त्याची जी इंडियन काउंटर पार्ट कंपनी आहे एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ह्या कंपनीकडून आपण ते लायसन्स परचेस करतो. पण जेव्हा ते आपण 2 कोटी रुपये त्यांना दिले तेव्हा आपल्याला एक काहीतरी ते आयडेंटिफिकेशन नंबर देतील. आपल्याला ओळखणार कसे ते? तर आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला एक नंबर देतील. ओके. जसं तुम्हाला कॉलेजमध्ये रोल नंबर देतात, पण रोल नंबर तुमची आयडेंटिटी आहे कॉलेजमध्ये. हम्म. देशाचा नागरिक ज्याला आपण म्हणतो त्याची आयडेंटिटी काय आहे? तर त्याच्याकडे आधार कार्ड नंबर असतो. ओके. आपण मोबाईल जेव्हा सबस्क्राईब करतो, परचेस करतो, त्यावेळेला मोबाईल कंपनी आपल्याला जो नंबर देते तो नंबर फक्त आपलाच असतो ना, आणखी कोण वापरू शकत नाही तो नंबर. सो तो नंबर काय असतो? एक्झॅक्टली आयडेंटिटी असते ती आपली. सो एसएपी कंपनी आपल्याला एक आयडेंटिटीसाठी आपल्याला नंबर देणार. तो नंबर 000 पासून 999 पर्यंत असू शकतो. म्हणजे 100 असू शकतो, 200 असू शकतो, 400, 500, 600, 123 असू शकतो, कुठलाही असू शकतो ना. मध्ये 000 पासून 999 म्हणजे टोटल 1000 आले ना. 999 आणि 000 हा पण एक नंबर आहे. म्हणजे 000 इज वन नंबर आणि 999 प्लस केलं त्याच्यामध्ये तर 1000 आहेत. 1000 क्लायंट्स आहेत टोटल. ओके. ना वी कॅन से हा जो नंबर आपल्याला ते अलॉट करणार जो 3 आकड्यांचा असतो, 3 आकड्यांचा. आता आपण मगाशी तिकडे बघितलं आपला जो एज्युकेशन सॉफ्टवेअर आहे त्याचा नंबर काय होता? 800 नव्हता, 800. तसं आपल्याला ते एक नंबर देणार. सो दॅट नंबर इज कॉल्ड एज क्लायंट नंबर. ओके. आता जरी आपण असं म्हटलं की एसएपी कंपनी आपल्याला 000 ते 999 यापैकी कुठलाही नंबर देऊ शकते, तरी पण त्यांचे 3 नंबर असे असतात की ते 3 नंबर हे स्टँडर्ड क्लायंट्स म्हणून वापरले जातात. ओके. म्हणजे ऍक्च्युली स्पीकिंग ते नंबर जे आहेत ते एसएपी कंपनी कोणाला देऊ शकत नाही. त्याला आपण एक जसं एक टेम्पलेट असतं, एक टेम्पलेट असतं तसं टेम्पलेट म्हणून ते वापरलं जातं. किंवा आपण असं म्हणू शकतो त्याचा आधार घेऊन आपण आपलं सेटिंग्स वगैरे करू शकतो या टेम्पलेटचा. सो हाऊएव्हर 000, 001 अँड 066 आर स्टँडर्ड क्लायंट्स. ओके. म्हणजे हे जे स्टँडर्ड क्लायंट्स आहेत हे स्टँडर्ड क्लायंट्स हे एसएपीने आपल्यासाठी स्वतःसाठी राखून ठेवले आहेत.
सो दॅट ह्या क्लायंटच्या माध्यमातून आपल्याला काही सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतील. जेव्हा त्यांना आपल्याशी संपर्क करायचा असेल तर स्टँडर्ड क्लायंटच्या माध्यमातून ते आपल्याशी संपर्क करू शकतील, किंवा आपल्याला ते एक स्टँडर्ड क्लायंट आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून देत असतील. पण याचा नंबर, हे जे नंबर्स आहेत ते आपण यूज करायचे नसतात, किंवा आपण आपल्याला ते अलॉट करत नसतात, अदर दॅन दिस थ्री. ओके. मग क्लायंट नंबर हा कशासाठी असतात? इट इज टू आयडेंटिफाय अँड लॉग ऑन इन टू SAP क्लायंट ऍप्लिकेशन सर्व्हर. क्लायंटच्या नंबरच्या आधारे आपण आपल्या SAP सर्व्हरमध्ये लॉग इन करत असतो. म्हणजे जसं आपली घराची किल्ली असते, घराची किल्ली आपण लॉकला लावली तरच आपण घर उघडू शकतो ना, नाही का? आपण घर लॉक करून जर बाहेर गेलो आणि रात्री परत आलो तर विदाउट की वी कॅनॉट ओपन द डोअर ना. सो तसा क्लायंट नंबर जो आहे, हा क्लायंट नंबर SAP कंपनीने आपल्याला अलॉट केलेला असतो, आणि आपल्यासाठी तो आयडेंटिफिकेशन मार्क असतो. त्याद्वारे आपण SAP क्लायंट ऍप्लिकेशन सर्व्हरमध्ये आपण काय लॉग इन करत असतो. आणि मगाशी सांगितलं की वन क्लायंट नंबर कॅन बी गिवन टू एनी नंबर ऑफ कंपनीज. म्हणजे समज माझा क्लायंट नंबर जर 100 असेल तर जगामध्ये असे कितीतरी कंपनीज असतील की त्यांचा क्लायंट नंबर पण 100 असू शकतो, है ना? कारण टोटल हे 1000च क्लायंट नंबर आहेत एकतर. त्याच्यातले 3 नंबर तर ते म्हणतात आम्ही कोणाला देणार नाही. मग राहिले 997. ओके. तर प्रत्येकाला एक एक नंबर आपण देत बसलो आणि मर्यादा संपली, समज की मला 100 नंबर दिला आणि मग त्याच्यानंतर तो 100 नंबर कोणालाच देता येणार नाही, तर कसं काय होणार त्यांचं? त्यांचे आता 4,40,000 टोटल क्लायंट आहे इंटरनॅशनल लेवलला, आणि हे त्यांची संख्या दिवसेंदिवस, महिनोन त्यांची संख्या वाढतच असते. त्यामुळे जर माझ्या कंपनीचा क्लायंट नंबर 100 असेल तर आणखीन अशा जगात कितीतरी कंपनीज असू शकतील त्यांचा क्लायंट नंबर पण 100 असतो. ओके. पण टेक्नॉलॉजिकली जेव्हा आपण याच्यामध्ये लॉग इन करू प्रत्यक्ष, त्यावेळेला आपल्याला असं आढळेल की जरी आपला क्लायंट नंबर आणि त्यांचा क्लायंट नंबर सेम असला तरी आपली इन्फॉर्मेशन, कुठलीच इन्फॉर्मेशन त्यांना ऍक्सेसिबल नसते, आणि आपली इन्फॉर्मेशन त्यांना ऍक्सेसिबल नसते. हे तर अगदी जाहीर आहे. तर त्यासाठी आपले पुढे आपण बघणार कंपनी कोड आपल्याला स्थापन करावं लागतं, कंपनी कॉन्फिगरेशन करावी लागते. त्यामुळे असं कधी होणार नाही. ऑलराईट. सो जस्ट अ मिनिट. सो SAP सिस्टीम मध्ये क्लायंट रेफर्स टू द हायेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशनल युनिट विदिन अन SAP सिस्टीम. जसं आपण म्हणतो की हिमालयाचं जे शिखर आहे ते आपल्या भारतातलं सर्वात उच्चतम शिखर आहे. हिमालयाचं शिखर, त्याच्यापेक्षा उंच कुठलं शिखर नाही असं आपण म्हटलं तर याचा अर्थ काय होतो की बाकीचे जे शिखर आहेत ते त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला आहे. तसंच SAP ERP मध्ये क्लायंट हा आपल्या ऑर्गनायझेशनल युनिट मधला हायेस्ट पोझिशनला आहे. इट इज ॲट द अपेक्स लेवल, हायेस्ट लेवल. जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज द अपेक्स बॉडी फॉर ऑल बँकिंग कंपनीज इन इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतामध्ये जिथल्या सगळ्या बँका आहेत त्या सर्व बँकांची प्रमुख आहे. तसं आपल्या सिस्टीम मध्ये क्लायंट इज द हायेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशनल युनिट. आणि क्लायंट जो असतो तो इट इज डिनोटेड बाय 3 डिजिट अल्फा न्यूमरिक कोड and represents a self-contained business entity or unit within the system. सो हा 3 डिजिटचा असतो. हे असं म्हणतात की अल्फा न्यूमरिक कोड आहे. म्हणजे SAP कंपनी आपल्याला देताना कुठला कोड देते त्याच्यावरती ते अवलंबून असेल. कधीतरी त्याच्यामध्ये एखादं अल्फाबेटिकल पण येऊ शकतं. ओके, असं यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत ऍक्च्युली मी जे काय बघितलंय ते काही नंबर्स असतात. ओके. एक्झॅक्टली अल्फा न्यूमरिक कोड वगैरे हे तपासायला लागेल, पण नॉर्मली हे नंबर्स असतात आणि हे नंबर, एक नंबर असतो तो अनेक लोकांना देऊ शकतो.
आणि मगाशीच आपण बघितलं, ईच क्लायंट हॅज इज ओन सेट ऑफ मास्टर रेकॉर्ड्स अँड टेबल्स. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रत्येक क्लायंटचे स्वतःचे मास्टर रेकॉर्ड्स वेगळे असतात आणि त्याची टेबल्स जी असतात ती त्याची टेबल्स ही स्वतःची वेगळी असतात. ओके. म्हणजे माझी टेबल्स जी आहेत त्याच्यामध्ये माझा डेटा आहे हो. दुसऱ्या कंपनीची टी टेबल्स असतील त्यांच्यामध्ये त्यांचा डेटा असेल. सो माझा डेटा माझ्या क्लायंटमध्ये आहे, त्यांचा माझ्या क्लायंटच्या टेबलमध्ये आहे. त्यांचा डेटा आहे जो त्यांच्या क्लायंटच्या टेबलमध्ये आहे. माझे मास्टर रेकॉर्ड जे आहेत ते माझ्या क्लायंटच्या मास्टर रेकॉर्ड्स मध्ये आहेत. त्यांचे मास्टर रेकॉर्ड जे आहेत ते त्यांच्या क्लायंटच्या मास्टर रेकॉर्ड मध्ये आहेत. आणि एसएपी मध्ये मास्टर रेकॉर्ड्स प्लेज लायन्स रोल, म्हणजे सिंहाचा वाटा असतो. आपण बघणार पुढे की आपण मास्टर डिफाईन करणार. मास्टर जेव्हा डिफाईन करतो त्यावेळेला एसएपी सिस्टीम मध्ये ते मास्टर्स जे असतात ते आपल्या मालकीचे असतात, आपण असं म्हणू शकतो थोडक्यामध्ये. शब्दशः नका घेऊ, पण आपले मास्टर्स हे आपलेच असतात, त्यांचे मास्टर त्यांचे असतात. ऑल राईट. देन आता जे आपण कन्फिगरेशन करणार त्यामध्ये आपण वरती एक शब्द बघितला, ऑर्गनायझेशनल युनिट. तर क्लायंट इज द हायेस्ट ऑर्गनायझेशनल युनिट. क्लायंटच्या खाली कंपनी असते, कंपनीच्या खाली कंपनी कोड असतो. ओके. आणि इतर मग कंट्रोलिंग मॉड्यूल असतं का आणखीन काहीतरी असतं, MM मॉड्यूल असेल तर आणखीन काहीतरी ऑर्गनायझेशनल युनिट असतं प्लांट म्हणून. तर बाकीचे जे सगळे ऑर्गनायझेशनल युनिट आहेत एसएपी मधले त्यांची हायरार्की जर आपण बघितलं तर क्लायंट इज ॲट द अपेक्स पोझिशन आणि बाकीचे जे आहेत ते क्लायंटपेक्षा खालच्या लेवलला आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण काही ज्या ज्या वेळेला आपण काही सेटिंग्स करतो किंवा काही कॉन्फिगरेशन्स करतो, तर सपोज कॉन्फिगरेशन मी जर क्लायंट लेवलला केलं तर त्या क्लायंटच्या आतमध्ये जेवढ्या कंपनीज असतील, त्या क्लायंटमध्ये जेवढ्या कंपनीज असतील, जेवढे कंपनी कोड्स असतील, त्या सर्व कंपनी कोड्सना, त्या सर्व कंपन्यांना आपलं क्लायंटला जे कॉन्फिगरेशन केलेलं असेल ते लागू होईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण जे एक सेटिंग आपल्या ग्रुप लेवलला केलं आणि त्या ग्रुपमध्ये 3 कंपनीज आहेत, तर आपण ते कॉन्फिगरेशन ग्रुप लेवलला केल्यामुळे आपली कंपनी नंबर 1, कंपनी नंबर 2 आणि कंपनी नंबर 3 या ज्या आहेत त्या तिघांनाही आपलं सेटिंग जे आहे किंवा कॉन्फिगरेशन आहे ते लागू होणार. ते आपण लागू करून द्यायचं का नाही हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंपनीचा तो एक रोल असू शकतो त्याच्यामध्ये. जर माझी कंपनी जी आहे त्या तिघांमध्ये एक, त्याला एखादं सेटिंग जर नको असेल तर मी जी नकोची जी टिक जागा असेल तिकडे मी टिक करून टाकेन. दुसरी कंपनी आहे त्यांना जर ते कॉन्फिगरेशन हवं असेल तर ती जे पाहिजे आहे अशा ठिकाणी ते क्लिक करणार अँड सो ऑन. सो क्लायंटमुळे काय होतं, client in SAP allows the logical division of a system into subunits, enabling separate business units to operate within a common database. सो क्लायंट ही सर्वोच्च अवस्था असल्यामुळे क्लायंटच्या नंतर येणारे जे ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत त्याला आपण सब युनिट म्हणू शकतो. आणि हा जे सगळे सब युनिट्स असतात ते आपण कॉमन कॉमन डेटाबेस वापरत असतात, कॉमन टेबल्स वापरत असतात. कारण ही जी टेबल्स असतात ती क्लायंट लेवलला असतात, हे जे मास्टर रेकॉर्ड्स असतात ते क्लायंट लेवलला असतात. त्यामुळे जर खाली एक टाटा इंडस्ट्रीज लिमिटेड असेल किंवा टाटा इन्शुरन्स कंपनी असेल किंवा टाटा मोबाईल कंपनी असेल, ह्या तिन्ही कंपन्या त्यांचे जे मास्टर रेकॉर्ड्स असतील ते मास्टर रेकॉर्ड्स आणि त्यांचे टेबल्स जे आहेत ते क्लायंट लेवलला असतात असं आपण समजूया. ओके. During the installation process, access rights for each client are defined.
Client specific data includes user master data, data customization and application business data. ओके, म्हणजे याचं आकलन फार आत्ता काय होणार नाही, पण आपण असं म्हणू की क्लायंट जो असतो त्याला ऍक्सेस कसा करायचा, त्या क्लायंटला ऍक्सेस कोणी करायचा, याचं ऑथरायझेशन जे असतं ते ऑथरायझेशन पण डिफाईन केलं जातं. आणि हे ऑथरायझेशन अगदी सिलेक्टिव्ह लोकांना, ज्यांना आपल्याला खरोखर द्यायचं असतं त्यांनाच ते आपल्याला देता येतं किंवा द्यायचं असतं, असं याचा सिंपल अर्थ होतो. ओके, सो ह्या तिन्ही टर्म्स ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. फक्त पहिले दोन आहे ते रिपिटेशन आहे. तिसरं जे आहे ते बघूया. इन बिझनेस टर्म्स द क्लायंट लेवल कॉरस्पॉन्ड्स टू द कॉर्पोरेट ग्रुप और ग्रुप ऑफ अफिलिएटेड कंपनीज. सो क्लायंट म्हणजे हा कॉर्पोरेट ग्रुप जो उच्चतम ज्याची अवस्था असते किंवा जो एकदम अपेक्स लेवलला असतो तो क्लायंट असतो. ओके, ना आता मगाशी आपण बघितलं की त्या एसएपी लोगॉनवर काही सर्व्हरचा उल्लेख होता, एकच सर्व्हर आपल्याला दिसला. आणि तिथे दोन वेळा आपण असं डिस्कस केलं की देर आर ऍक्च्युअली थ्री सर्व्हर्स एसएपी सिस्टीम मध्ये, की जे आपल्या नॉर्मली एका इन्स्टॉलेशन्स मध्ये येतात. एक तर डेव्हलपमेंट सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर अँड प्रोडक्शन सर्व्हर. ओके, सो इन एसएपी द सिस्टम लँडस्केप कन्सिस्ट ऑफ थ्री मेन सर्व्हर्स: development server, quality server, and production server. Each server serves the specific purpose in the software development and deployment process. प्रत्येक सर्व्हरचं जे नेमून ठेवलेलं जे काम असतं, त्याला जे सर्व्हरला नेमून दिलेलं जे काम असतं ते काम तो सर्व्हर करत असतो. उदाहरणार्थ डेव्हलपमेंट सर्व्हर हे ज्या वेळेला आपल्या सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट होत असते, आपले मास्टर रेकॉर्ड्स, आपले टेबल्स हे जे कॉन्फिगरेशन्स असं जेव्हा होत असतं त्यावेळेला डेव्हलपमेंट सर्व्हर कामा येतो. जेव्हा डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन होतं तेव्हा क्वालिटी सर्व्हरमध्ये ते शिफ्ट केलं जातं, तेव्हा क्वालिटी सर्व्हर कामाला येतो. आणि जेव्हा क्वालिटी सर्व्हर मधून सर्व आपल्या की एम्प्लॉईजनी त्यांची ट्रान्झॅक्शन्स त्या सर्व्हरमध्ये चेक केल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं ऑल इज वेल, प्लीज गो अहेड, मग तो क्वालिटी सर्व्हरचा डेटा जो आहे तो प्रोडक्शन सर्व्हरमध्ये ट्रान्सफर केला जातो. ओके, सो या तिघांचा जो रोल आहे, हे आपण तीन सर्व्हर आहेत म्हणून इकडे तीन सर्व्हर नंबर 1 डेव्हलपमेंट, सर्व्हर नंबर 2 क्वालिटी आणि सर्व्हर नंबर 3 प्रोडक्शन असे सांकेतिक दाखवले. ओके, सो एक एक सर्व्हर जो आहे तो आपण जस्ट एक गो थ्रू करूया, सो दॅट तुम्हाला एक फायदा असा होईल की इंटरव्ह्यू मध्ये कोणी विचारलं की देर आर हाऊ मेनी सर्व्हर्स, तर त्यावेळेला ही जर चर्चा आपली झालेली नसेल तर तुम्हाला एक्झॅक्टली समजणारच नाही की तो काय विचारतोय म्हणून. कारण दे विल आस्क यू की एसएपी सर्व सिस्टम इन्स्टॉल कशी करतात किंवा ती प्रोसेस कशी असते, तर सर्व तुम्हाला मी सांगितलं. एक ते मगाशी पिक्चर पण आपण बघितलं, त्या पिक्चर मध्ये आपण काहीतरी स्टोरी पण क्रिएट केली की दोन माणसं त्यांच्या कंपनीची, तीन माणसं आपल्या कंपनीची. सो त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की एक्झॅक्टली ही प्रोसेस जी असते ती कशी होत असेल. ओके, सो हे जे सर्व्हर्स आहेत याच्यावरती काही प्रश्न इंटरव्ह्यूज मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा इवन एक्झाम्स मध्ये जे असतात एसएपी ग्लोबल सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती काही वेटेज असू शकतं. सो हा डेव्हलपमेंट सर्व्हर आहे. डेव्हलपमेंट करताना चर्चांवर चर्चा होत असते, अनेक मीटिंग्स होत असतात. सो ही सगळी मंडळी मीटिंगसाठी बसलेली आहे. ठीक आहे, एकदाच एक मीटिंग घेतात असं नाही, यांची मीटिंग अनेक वेळा होत असते. आठवड्यातून एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, ज्या ज्या वेळेला रिक्वायरमेंट असते त्यावेळेला आपले की एम्प्लॉईज आणि त्यांच्या एसएपी पार्टनर्सचे की एम्प्लॉईज यांची मीटिंग वारंवार होत असते. हल्लीच्या काळामध्ये टँजिबल मीटिंग ही कमी होते आणि ऑनलाईन मीटिंग ही जास्त होते. कारण इतकं एकदा एक दोन वेळा टँजिबल आपली जर भेट झाली, एकदा ते एम्प्लॉईज एसएपी कंपनीचे जे किंवा एसएपी पार्टनर्सचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, कॉन्फिगरेटर्स आहेत, इंजिनियर्स आहेत त्यांचे किंवा त्यांचे जे कन्सल्टंट्स आहेत,
त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनला एक दोन वेळा भेट दिल्यानंतर प्रत्येक वेळेला काही त्यांना आपल्याकडे यायची गरज नसते. जे काय आपलं संभाषण असतं, जे काय कॉन्व्हर्सेशन असतं, जे काय सेटिंग असतं, ते आपण झूमच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून आपण ते सहजासहजी एकमेकांसमोर जसं आता आपण बोलतोय तसं बोलू शकतो. ओके. सो डेव्हलपमेंट सर्व्हर ऑल्सो नोन ॲज द सँडबॉक्स क्लायंट. तर आम्ही सँडबॉक्स सँडबॉक्स शब्द आधी एक दोन वेळा वापरला होता. सो हा जो डेव्हलपमेंट सर्व्हर असतो हा सँडबॉक्स असतो. सँडबॉक्स म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नये, पण इट इज लाईक इट इज लाईक अ सिस्टीम इट इज लाईक अ सिस्टीम which allows you to play, which allows you to play. It allows you to configure whatever you want, whatever you need. मला जे काही कॉन्फिगरेशन करायचं आहे ते कॉन्फिगरेशन आपल्याला त्या सँडबॉक्स मध्ये आलं होतं. आणि इथे कन्सल्टंट्स आणि डेव्हलपर्स ओके आपली कस्टमायझेशन करतात. काही प्रोग्राम्स असतात, ते प्रोग्राम्स ते लिहित असतात. नॉर्मली हे प्रोग्राम्स असतात ते अबॅप कन्सल्टंट्स म्हणून असतात. अबॅप ही SAP ची लँग्वेज आहे. SAP रिक्वायर्स अबॅप लँग्वेज. इतर पण काही लँग्वेजेस असतात त्याला पण SAP चा सपोर्ट असतो, जे SAP ऍक्सेप्ट करते. पण SAP ची प्रमुख लँग्वेज जी आहे ती अबॅप लँग्वेज आहे. तर ह्या फेज मध्ये जे टेक्निशियन्स असतील, जे कन्सल्टंट असतील, ते आपल्या क्लायंटचे कस्टमायझेशन्स किंवा आपल्या क्लायंटचे यू कॅन से प्रोग्राम्स लिहिण्यामध्ये ते दंग असतील या काळामध्ये. आणि हा डेव्हलपमेंट सर्व्हरचे हे दिसे की देर आर 3 पार्ट्स ऑफ इट. त्याच्या 3 स्टेजेस असतात. इट टिपिकली हॅज मल्टिपल क्लायंट्स इन्क्लुडिंग एक सँडबॉक्स क्लायंट असतो, एक कस्टमायझिंग क्लायंट असतो आणि एक डेव्हलपमेंट टेस्टिंग क्लायंट असतो. ओके. म्हणजे सँडबॉक्स क्लायंट हा एक प्राथमिक क्लायंट आहे समज. कस्टमायझिंग क्लायंट म्हणजे सँडबॉक्स क्लायंट मध्ये आपण जे जे काही मेहनत केली आहे त्याचं एक कस्टमायझेशन आपल्याला करायचं असेल तर कस्टमायझिंग क्लायंट मध्ये करायचं. आणि एकदा कस्टमायझिंग क्लायंट मध्ये ते झालं आणि सक्सेसफुल झालं तर त्याचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे, ते डेव्हलपमेंट टेस्टिंग क्लायंट मध्ये आपण ते करायचं. ओके. सो प्लीज अंडरस्टँड याचा एक नाममात्र उल्लेख आता आपण करतोय. एक्झामिनेशनच्या दृष्टीने याच्यातून काही एक्झाम्स आय मीन प्रश्न येऊ शकतात. पर्टिक्युलरली इंटरव्ह्यू मध्ये नक्की असं काहीतरी विचारलं जाऊ शकतो की SAPच्या सर्व्हर बद्दल तुम्हाला काय माहिती आहे. ओके. तर त्यावेळेला कमीत कमी तुम्ही असं सांगू शकलं पाहिजे की देर आर 3 सर्व्हर्स. एक डेव्हलपमेंट सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर आणि थर्ड इज प्रोडक्शन सर्व्हर. तर कन्सल्टंट्स फर्स्ट वर्क इन डेव्हलपमेंट सर्व्हर. Once it is successful, they move their settings into quality server. And once the rigorous testing is conducted in quality server, then the data is moved into production server. आणि प्रोडक्शन सर्व्हर जो असतो तो आपला रिअल टाइम सर्व्हर असतो, ऍक्च्युअल सर्व्हर असतो. सो तीच आत्ता जी माहिती सांगितली की सँडबॉक्स क्लायंट, कस्टमायझिंग क्लायंट, डेव्हलपमेंट टेस्टिंग क्लायंट एक्सेट्रा. सँडबॉक्स क्लायंट मध्ये आपली सिस्टीम डिझाईन वर्क होतं. कस्टमायझिंग क्लायंट मध्ये आपल्या क्लायंटसाठी जे आवश्यक आहे कस्टमायझेशन ते कस्टमायझेशन केलं जातं. आणि ते डेव्हलपमेंट टेस्टिंग क्लायंट मध्ये जे काय आता काम आतापर्यंत आपण केलंय त्याचं आपण युनिट टेस्टिंग करत असतो. ओके. आणि एकदा का आपलं डेव्हलपमेंट सर्व्हरचं काम झालं का तो जो डेटा असतो है ना, परीक्षा पास झालेला जो डेटा असतो तो डेटा आपण डेव्हलपमेंट सर्व्हर मधून क्वालिटी सर्व्हर मध्ये टेस्टिंग पर्पज साठी ट्रान्सफर करतो. सो डेव्हलपमेंट सर्व्हर इज वेअर कन्सल्टंट मेक चेंजेस अँड परफॉर्म क्वालिफिकेशन टास्क सॉरी कॉन्फिगरेशन टास्क. Once the configuration is completed in the development server, it is transported to quality server for testing. Right? So हा क्वालिटी आपले टेस्ट ट्यूब्स आहेत. जसं टेस्ट ट्यूब मध्ये डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्ट काहीतरी टेस्टिंग करत असतात तसा हा क्वालिटी सर्व्हर आहे. या क्वालिटी सर्व्हर मध्ये जसं मी सांगितलं की आपले जे एम्प्लॉईज असतात किंवा कन्सल्टंट्स पण त्यांच्या बाजूनी
त्या क्वालिटी सर्व्हरमध्ये ते काय करत असतात, सर्व टेस्टिंग करून बघतात. एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन. जे काही जे कॉन्फिगरेशन झाले ते कॉन्फिगरेशनचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन झाले किंवा नाही हे ते याच्यामध्ये बघत असतात. ओके. सो क्वालिटी सर्व्हर, ऑल्सो नोन ॲज क्वालिटी अश्युरन्स सर्व्हर, इज वेअर टीम मेंबर्स म्हणजे आपले अँड अदर स्टेक होल्डर्स म्हणजे काही मॅनेजमेंटचे लोक वगैरे टेस्ट द न्यू कस्टमायझेशन, म्हणजे आता नवीन आपण कस्टमायझेशन केलेत ते आपण तपासून बघणार, प्रोग्राम्स आपण तपासून बघणार, कॉन्फिगरेशन्स तपासून बघणार. कारण आपल्याला हे सगळं तपासणी याची झाल्यानंतर, सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला ते कुठे शिफ्ट करायचे, बिफोर दे आर डिप्लॉयड टू द प्रोडक्शन सर्व्हर. आणि प्रोडक्शन सर्व्हरमध्ये एकदा गेलं का ते 100% परीक्षा पास झालेलेच प्रोडक्शन सर्व्हरमध्ये गेलं पाहिजे. नाहीतर आपली डेटा इनकन्सिस्टन्सी होऊ शकते, आपला डेटा चुकीचा डेटा निघू शकतो, चुकीचे रिपोर्ट्स निघू शकतात आणि ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे असं जर झालं तर परत तो सर्व डेटा आहे तो आपल्याला कॉन्फिगरेशन जे आहे ते प्रोडक्शन सर्व्हर मधून आपल्याला क्वालिटी सर्व्हर मध्ये आणावं लागेल. त्या चुकांची सुधारणा करावी लागेल, परत रिगरस टेस्टिंग करावं लागेल आणि त्यानंतर मग परत प्रोडक्शनला डेटा आपल्याला शिफ्ट करावा लागेल. मग त्यावेळेला बिझनेस ERP कुठलं वापरणार, कारण एकदा बिझनेसनी प्रोडक्शन सर्व्हर वापरायला सुरुवात केली का आपली जी आधीची सिस्टीम असते टॅली वगैरे, त्या टॅली सिस्टीम मध्ये आपण काम करत नाही. आता 2-2 सॉफ्टवेअर मध्ये थोडी काम करणार आपण. हा, एखाद्याने जर ठरवलं की बाबा ठीक आहे आपण एक वर्षभर आपण टॅलीमध्ये पण काम करू आणि SAP मध्ये पण करू, असं एखाद्याने कोणी ठरवलं असेल तर, मला माहिती नाही असं कोणी ठरवलं का. पण असं जर कोणाला डाऊट आलं की SAP आपलं जर इन्स्टॉल होता, इन्स्टॉलेशन मध्ये प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे आपल्या च्या बिझनेसवर काही परिणाम झाला विपरीत, तर त्यासाठी आपण 1 वर्ष आपली टॅली सिस्टीम जी आहे ती कंटिन्यू करूया असं कोणाच्या मनात येत असेल ते करू शकतील, त्यांची मर्जी आहे. पण जर क्वालिटी मधला डेटा डेव्हलपमेंट मध्ये, सॉरी, क्वालिटी मधला डेटा प्रोडक्शन सर्व्हर मध्ये आल्यानंतर प्रोडक्शन सर्व्हर मध्ये तो गडबड गडबड करायला लागला, रिपोर्ट्स आपले चुकीचे यायला लागले, आपला डेटा चुकीचा जायला लागला, तर मात्र आपली खैर नाही, आपली पण खैर नाही आणि ते जे कॉन्फिगरेटर्स आहेत त्यांची पण खैर नाही. मॅनेजमेंट सगळ्यांची चंपी करणार त्यावेळेला बिनपाऱ्यांनी. कारण का तर बिझनेसला ते हार्मफुल आहे. सेल्स इनव्हॉइस तुम्ही करायचं बंद करू शकता का? येस ओंकार. ओंकार, आपण सेल्स इनव्हॉइसेस, आपण सेल्स बनवणार पण सेल्स इनव्हॉइस आपण बनवणार नाही. आपण म्हणतो की नाही, सेल्स इनव्हॉइस आपण बनवूया, त्या सिस्टीम आपली सुधरेल त्यावेळेला आपण सेल्स इनव्हॉइस. येस पायल, डू यू थिंक दिस इज पॉसिबल? हॅलो, हॅलो, आर यू देअर? Yes. हा, मग आपला जो आपण आपला सेल्स करतोय ना, का आपण सेल्स पण थांबवणार? आपला जो सेल्स थांबवला तर मॅनेजमेंट म्हणतील आपल्याला की का उद्यापासून तू येऊ नकोस म्हणून, आपली मनहूस शकल मत दिखाना मुझे. सेल्स तर आपण थांबू शकत नाही. अहो पण हा GSTचा जमाना आहे, GST. तिथे सेल्स होण्यापूर्वीच आपल्याला किंवा त्याच वेळेला आपल्याला वे बिल जनरेट करावं लागतं. आपला इनव्हॉइस जो असतो तो पोर्टलवर, GSTच्या पोर्टलवर आपल्याला त्याच क्षणी लोड करायचा असतो. असे सगळे हे चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे जर आपण आज सेल केला आणि 15 दिवसांनी जर आपण त्याचं बिल बनवलं, इनव्हॉइस बनवलं सिस्टीम मध्ये, आपली सिस्टीम सुधारल्यानंतर, तर ते अजिबात कोणाला खपणारच नाहीये. त्यामुळे क्वालिटी सर्व्हर मध्ये अगदी ताऊन सुलाखून ज्याला म्हणतो, प्रत्येक गोष्ट चेक करून, ओके, प्रत्येक गोष्ट बारीक नजरेखाली घालून सर्वच युजर्सचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतरच तो डेटा पुढे आपण काय करायचा असतो, मूव्ह करायचा असतो. ओके. आणि लास्ट इज प्रोडक्शन सर्व्हर. सो प्रोडक्शन सर्व्हर इज अवर रिअल टाइम SAP सिस्टीम.
ओके. मग आता आपण ते 2 करोड रुपये एसएपी कंपनीला दिले. 50 लाख रुपये आपल्याकडून आपल्या एसएपी पार्टनर्सनी घेतले, नाही का? 2.5 कोटी झाले इकडेच. त्यानंतर आपले एम्प्लॉईज जे आहेत ते आपले एम्प्लॉईज त्यांची बाकीची कामं सोडून एसएपीच्या एम्प्लॉयमेंटमध्ये किंवा एसएपीच्या कॉन्फिगरेशन्स मध्ये आपली एंगेज होती. तर त्यांची पण आपली कॉस्ट आहे ना. जे आपले एम्प्लॉईज, प्रमुख एम्प्लॉईज जे आहेत, त्याची समज एक 25 लाख रुपये कॉस्ट झाली. बरोबर आहे. तसंच याला एक सपोर्टिंग म्हणून आपल्याला काही जास्त ऍडिशनल लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स किंवा काही डेटा सपोर्टिंगसाठी सर्व्हर्स वगैरे, इन हाऊस सर्व्हर्स वगैरे आपल्याला जर घ्यावे लागणारच आपल्याला ते, त्याची पण कॉस्ट आहे. असं करून ते 2 कोटी जे आपण पे केले, ते 2 कोटीची कॉस्ट 3.5 करोड पर्यंत पण जाऊ शकते. हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला रिझल्ट आपल्याला दिसायला लागतो तो प्रोडक्शन सर्व्हरमध्ये. सो प्रोडक्शन सर्व्हर इज अ लाईव्ह एन्व्हायरमेंट where SAP system runs and is used for day-to-day operations. आता आपला दैनंदिन जे कारभार आहे तो एसएपी सिस्टीम मध्ये आपण सुरू केला. ओके. सो इट इज द सर्व्हर वेअर एंड युजर्स इंटरॅक्ट विथ द एसएपी सिस्टीम टू परफॉर्म देअर टास्क अँड प्रोसेसेस. आता मात्र इथे ही सिस्टीम कोणाच्या हातामध्ये आली? आपले जे एम्प्लॉईज आहेत, एंड युजर्स आहेत, त्यांच्या हातामध्ये ही सिस्टीम आली. आणि ह्या एम्प्लॉईजना किंवा आपले जे हे एंड युजर्स आहेत, त्यांना त्या कॉन्फिगरेशन्सची वगैरे काही देणं घेणं नसतं. त्यांना सांगितलेलं असतं हे ऑपरेशन आहे, ओके, याच्यासाठी हा ट्रान्झॅक्शन कोड आहे, हा ट्रान्झॅक्शन कोड तुम्ही एंटर करायचा. आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मात्र कमीत कमी 3 महिन्याचं रिगरस ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजला द्यायला लागतं. या ट्रेनिंगची कॉस्ट पण आहे ना. ते ट्रेनिंग कोण देणार? ते एसएपी पार्टनर्सच देणार ट्रेनिंग. त्या ट्रेनिंगची कॉस्ट पण आली त्याच्यामध्ये. ओके. आणि आपले जे एम्प्लॉईज असतात ना, त्यांचा सुरुवातीला एसएपी मध्ये एसएपी सिस्टीम यूज करण्यासाठी रेजिस्टन्स असतो. ओके. कारण त्यांनी टॅली सिस्टीम वापरलेली असते, त्याच्यामध्ये ते इतके कम्फर्टेबल झालेले असतात की असं खाली सिस्टम कीबोर्डकडे न बघता पण त्यांचं काम चालू असतं. ते एकदम फास्ट काम करतात. पण इथे आल्यानंतर मात्र ते बिचकतात की बापरा, इथे माझी चूक नाही झाली पाहिजे. एंड युजर्स इकडे काम करत असतात. प्रोडक्शन सर्व्हर इज अ फायनल डेस्टिनेशन फॉर ट्रान्सपोर्टिंग अप्रूव्ड चेंजेस फ्रॉम डेव्हलपमेंट अँड क्वालिटी सर्व्हर्स. म्हणजे क्वालिटी सर्व्हर्स आणि डेव्हलपमेंट सर्व्हर्स मधून परीक्षा पास होऊन जे आलेला आपला जो डेटा आहे, तो डेटा हा प्रोडक्शन सर्व्हर मध्ये असतो. ओके. आणि म्हणून त्याला फायनल डेस्टिनेशन असं म्हणतात. इट्स अ फायनल डेस्टिनेशन. म्हणजे जसं काल मी म्हणालो की मुंबईच्या बाबतीत चर्चगेट स्टेशन हे शेवटचे डेस्टिनेशन आहे. चर्चगेट स्टेशन पुढे ट्रेन जात नाही. ओके. तर हे प्रोडक्शन इज लाईक अवर फायनल डेस्टिनेशन. ऑलराईट. सो हा परत तोच आहे. यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट परत. ऑलराईट. सो वी गो टू द नेक्स्ट. युजर्स. आता हे युजर्स म्हणजे आपले कोण? एम्प्लॉईज. हे आपले युजर्स म्हणजे आपले एम्प्लॉईज. सो हे सगळे एम्प्लॉईज आहेत आपल्या इकडे बाजूला बघा. हे 3 जण आपले सेल्स डिपार्टमेंट मधले आहेत. हे 5 जण आपले फायनान्स डिपार्टमेंट मधले आहेत. हे बाकी खाली उभे आहेत ते सगळे HR, फायनान्स, सॉरी, परचेस, प्रोक्युअरमेंट वगैरे असे वेगवेगळे एम्प्लॉईज आहेत. आणि यांना आपण एकत्रितपणे यांना एम्प्लॉईज किंवा युजर्स असं म्हणतो. त्या लोकांनी 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलंय. त्यांनी सगळे एसएपीचे इफेक्ट्स त्यांनी समजून घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी सिस्टीम आता सुरुवातीला नवीन आहे, पण प्रत्येक जण आपल्या आपापल्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये किंवा फंक्शन्स मध्ये तो हुशार आहे. त्याला सगळं माहिती आहे, बाकीचं प्रॅक्टिकल सगळं माहिती आहे, फक्त आता एसएपी त्याच्यासाठी नवीन आहे. सो हू आर द युजर्स? एम्प्लॉईज ऑफ द कंपनी युझिंग एसएपी ERP सॉफ्टवेअर आर कॉल्ड ॲज युजर्स. ओके. मग या युजर्सना त्यांना एक आयडेंटिफिकेशन मार्क दिला पाहिजे, युजर आयडी दिला पाहिजे. आपण काल डिस्कस केलंय की हा युजर आयडी कोण देत असतो? तर बेसिस कन्सल्टंट असतो. बेसिस कन्सल्टंट. ओके. सो बेसिस कन्सल्टंट जो असतो तो आपल्याच ऑर्गनायझेशनचा एक एम्प्लॉई असतो. ओके. आणि त्याला टेक्निकल नॉलेज असतं या गोष्टींचं सगळं. म्हणजे त्याला फार तर त्याला
आपण टेक्निकल नॉलेज म्हणजे कोडिंग लँग्वेज किंवा एसएपीची अबॅप लँग्वेज वगैरे त्याचं काय एवढं हे नसतं, त्याच्याशी फार संबंध नसतो. पण त्याला सगळे सिस्टीम जे असतात ना ते त्याला हँडल करण्यामध्ये तो हुशार असतो, एकदम चतुर असतो. म्हणजे डेटा कसा मॅनेज करायचा, डेटा कसा स्टोअर करायचा, त्याच्यानंतर काही लॅपटॉप्समध्ये काही प्रॉब्लेम आले तर कुणाशी बोलायचं, कुणाकडून सॉल्व्ह करून घ्यायचं, हे जे एक काय म्हणतो असं एक हुशारी असते ना ती त्याच्याकडे असते. आणि ऑफकोर्स त्याचं काही क्वालिफिकेशन पण त्याच्याशी रिलेटेड असतं. तर हा बेसिस कन्सल्टंट जो असतो तो प्रत्येक युजरचा, प्रत्येक एम्प्लॉईचा एक युजर आय डी बनवतो आणि त्याला तो देऊन टाकतो. ओके. Basis consultants are the technical persons who plays an important role in the installation of SAP software. मग ते टेक्निकल पर्सन्स असतात. मी मगाशी सांगितलं की त्यांना फार कोडिंग लँग्वेज वगैरेचं काही गरज नसतं, पण बेसिकली दे आर इंजिनियर्स, सॉर्ट ऑफ आय टी इंजिनियर्स वगैरे असतात. ते आय टी इंजिनियर्स वगैरे असतात आणि त्यांचा एसएपीच्या इन्स्टॉलेशन मध्ये खूप मोठा मोलाचा वाटा असतो. ओके. सो युजर लोक काय करतात, हा जो युजर आय डी दिलेला असतात तो एसएपी मध्ये लॉग इन करण्यासाठी तो वापरतात. आणि नॉर्मली हा जो युजर आय डी असतो 12 कॅरेक्टर्सचा असतो. 12 कॅरेक्टर्स, 12 कॅरेक्टर्सचा युजर आय डी असतो. हा अल्फा न्यूमरिक असतो. म्हणजे आपण एबीसी वापरू शकतो, 1 2 3 वापरू शकतो, एबीसी 1 2 3चं कॉम्बिनेशन वापरू शकतो, त्याच्यामध्ये एखादा स्पेशल कॅरेक्टर पण वापरू शकतो. आणि दिस इज नॉट केस सेन्सिटिव्ह. येस. ओके, मी काल सांगितलं नॉट केस सेन्सिटिव्हचा अर्थ काय. ओंकार, नॉट केस सेन्सिटिव्हचा अर्थ काय. बाहेर केस सेन्सिटिव्ह असणे आणि केस सेन्सिटिव्ह नसणे याचा अर्थ काय, फरक काय. अरे कालच तर आपण केलं ना. काल रात्री झोपले तर विसरून गेला. सिंपल. इट मीन्स, हा येस फायर, एनीबडी, सानिका. बर. कॅपिटल लेटर. हो बरोबर. ओके. कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स, म्हणजे तो तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये ठेवा किंवा स्मॉल लेटर्समध्ये ठेवा. इट मीन्स वी कॅन यूज अप्पर केस एबीसी लेटर्स, अल्फाबेट्स, कॅप्स, कॅप्स ऑन केस म्हणजे कॅप्स ऑन असतो त्यावेळेला आपला लॅपटॉपचा, किंवा लोअर लेटर्स एबीसी, कॅप्स लेस. ऑलराईट. आता हे बघा, हे कुलूप आहे आणि कुलूपची चावी आहे. त्याचा व्यक्तिशः पर्सनली आपल्याला सगळे पासवर्डनी वेडे झालो सगळे आपण. ऑफकोर्स वी आर एक्स्ट्रीमली फेड अप विथ द पासवर्ड्स. फेसबुकचा पासवर्ड वेगळा, इंस्टाग्रामचा वेगळा, आपला लॅपटॉप ओपन करताना पासवर्ड वेगळा, आपला बँक अकाउंट आहे त्याचा पासवर्ड वेगळा. ओके. आणखीन काय काय ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो, बँक लॉकर असेल तर लॉकरचा पासवर्ड वेगळा. त्यामुळे हे सब पासवर्ड की दुनिया आहे. आणि नेमकं 90% लोकांच्या डोक्यातच राहत नाही पासवर्ड. मग ते कुठल्या तरी वहीमध्ये लिहून ठेवतात आणि ती वही कुठे हरवली म्हणून शोधत बसतात. मग त्याच्यामध्ये मी पण आहे, पण आहे इनफॅक्ट वस्तुस्थिती आहे की पासवर्ड हे, त्यामुळे अ स्मार्ट मेथड ऑफ प्रिझर्विंग अ पासवर्ड की लॅपटॉपवर आपल्या लॅपटॉपवर एक एक्सेल स्प्रेडशीटमध्ये आपण अगदी इमानदारीमध्ये खूप चांगला व्यवस्थित वेळ खर्च करून आपले सगळे पासवर्ड जे असतात ते सगळे पासवर्ड आपण आपल्या एक्सेल शीटमध्ये एक ठेवायचे. आणि शक्यतो ती जी स्प्रेडशीट आहे ती स्प्रेडशीट आपण अशा एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवायची की शक्यतो तो फोल्डर कोणाला जास्त
त्याचा एक्सेस कोणालाच मिळाला नाही पाहिजे. ओके. नॉर्मली आपला लॅपटॉप आहे, आपला पासवर्ड असतो लॅपटॉपचा, तर कोणाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये, ही गोष्ट तर आहेच. पण कधी कधी असं होऊ शकतं, तुम्ही जर ती तुमची शीट आहे ती समोरच ठेवली आणि इतने में वहां पे कोई गलत इंसान आ गया, है ना, आणि त्याने तुमचा तो पासवर्ड बघितला, बँकेचा पासवर्ड काय आहे यांचा, आणि पटकन मनामध्ये तो त्यांनी पासवर्डची उजळणी केली आणि गिळून टाकला पासवर्ड. असं होणार नाही, पण एक शक्यतो आपल्या ह्या युगामध्ये आपण ही काळजी घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे होत आहेत. त्यामुळे हा जे पासवर्ड असतो ती तुम्ही जर वहीमध्ये लिहून ठेवला आणि वही हरवली तर, है ना, तर रावाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. आणि ज्याला ही वही मिळाली त्याला रंकाचा राव त्याला बनायला चान्स आहे. म्हणजे रिच पर्सन कॅन बिकम पुअर अँड पुअर पर्सन कॅन बिकम रिच. जर एखाद्या श्रीमंत माणसाची पासवर्डची वही त्याला सापडली, एखादा गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो, आणि बिचारा श्रीमंत माणूस त्याचा सगळा खिसा खाली होऊन जाईल, बँक बॅलन्स. म्हणजे हा एक गमतीचा भाग, पण नॉर्मली पासवर्ड हे आपण जे असतं ते खूप जपून सगळं सिस्टीम हँडल करायची असते. तर पासवर्ड जे असतात ते बेसिस कन्सल्टंट क्रिएट करतात आणि एम्प्लॉईजला देतात. लेंथ ऑफ द पासवर्डच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इट डिपेंड्स अपॉन द रिक्वायरमेंट्स. म्हणजे आपली जी रिक्वायरमेंट असते त्याच्याप्रमाणे हे पासवर्डची लेंथ आपण ठेवू शकतो. पण जनरली असं म्हटलं जातं की मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 40 लेटर्स. मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 40. हा जर 40 आकड्यांचा पासवर्ड कोण जगामध्ये ठेवत असेल का? है ना, 40 आकड्यांचा पासवर्ड हा जगामध्ये कोण ठेव, अगदी काहीतरी फार मोठी सिक्रेट्स असतील, सिक्रेट्स, देशाची सिक्रेट्स आपल्या. फॉर एक्झाम्पल, लाईक काहीतरी ड्रोन उडवायचा असेल त्याचा काय पासवर्ड असेल. ऑफकोर्स शत्रूचा हल्ला होतो त्यावेळेला, किंवा आपले जे ॲटॉमिक सेंटर्स वगैरे असतात त्या ॲटॉमिक सेंटर्सचा काही ऍक्सेस असेल. आपण बघतो ना फॉरेन कंपनीच्या हॉलिवूड पिक्चर मध्ये बघतो ना, ते पासवर्डसाठी इतकी मारामारी होते त्यांच्यामध्ये, विलन मध्ये आणि हिरो मध्ये. सो असं त्यावेळेला होतं, त्यावेळेला त्यांचे पासवर्ड काहीतरी विचित्र असतात ते, आणि त्या पासवर्डच्या शोधामध्ये सगळे निघालेले असतात विलन लोक. सो 8 हा खूप आयडियल आहे, है ना, आणि 40 म्हणजे हा फारच इनप्रॅक्टिकेबल मला वाटतं, पण आहे. मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 40 हे इंटरव्ह्यू साठी तुम्ही लक्षात ठेवा. पासवर्ड हा अल्फा न्यूमरिक असतो, पण हा केस सेन्सिटिव्ह असतो. पासवर्ड अल्फा न्यूमरिक असतो आणि केस सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे तुम्ही जो पासवर्ड हा कॅपिटल लेटर्स मध्ये निवडला असेल तर तो तुम्ही कॅपिटल लेटर्स मध्येच एंटर करायचा. स्मॉल लेटर्स मध्ये तुम्ही जो निवडला असेल तर स्मॉल लेटर्स मध्ये एंटर, इथे हायगळ चालणार नाही. आणि नॉर्मली हा पासवर्ड असतो तो बेसिक कन्सल्टंट आपल्याला देत असतो. ओके. आणि यामध्ये एक साधारण असा एक नियम आहे की बेसिक कन्सल्टंटनी पासवर्ड जर अप्पर केस लेटर्स मध्ये केलेला असेल तर युजर्स ऑल्सो मस्ट यूज अप्पर केस लेटर्स वायस वर्सा. म्हणजे बेसिस कन्सल्टंट आपल्याला असं सांगतो की मी पासवर्ड बनवतोय ना तुझा, तो पुणे 1 2 3 4 5 असं करतोय, आणि पुणे PUNE हे कॅपिटल लेटर्स मध्ये मी लिहिलंय. तू पण तुझा जो काय पासवर्ड बनवशील, तुझा ठेवशील, तो कॅपिटल लेटर मध्ये बनव, असं तो आपल्याला सल्ला देऊ शकतो. की तो म्हणेल की मी पुणे 1 2 3 4 5 हे स्मॉल लेटर्स मध्ये घेतलंय, तुम्ही पण स्मॉल लेटर्स मध्ये ठेवा. सो नॉर्मली याचा अर्थ असा होतो की व्हॉट एव्हर गायडन्स we get from the basis consultant about the password, based on that we should also create our password. आणि पासवर्ड हा आपला जो आहे तो आपल्याला लक्षात राहील असाच पासवर्ड आपण ठेवला पाहिजे, नाही तर फार गडबड होऊ शकते. आपला पासवर्ड जर आपण 3 वेळा एंटर केला आणि जर तो चुकीचा निघाला तर आपली सिस्टीम ब्लॉक होऊन जाते.
मग परत आपल्याला बेसिस कन्सल्टंटकडे त्याला फोन करावा लागतो, ईमेल पाठवावा लागतो. मग परत तो आपला पासवर्ड आहे तो परत आपल्याला रिक्रिएट करून देईल वगैरे. मग त्याच्यामध्ये आपला वेळ जातो ना. ओके. At the time of first login, the system prompts the user to change the password for security reasons to protect the respective information. म्हणजे आपल्याला बेसिस कन्सल्टंटनी आपल्याला पासवर्ड दिला. तो पासवर्ड देताना तो अगदी काहीतरी असा विचित्र देणार, छोटासा देणार, मुंबई 1 2 3 4 5 किंवा मून 1 2 3 4, मून मून, किंवा स्काय 55 55 5 असं काहीतरी देणार. तो गमतीशीर असा काहीतरी अगदी छोटासा असा आपल्याला जो एकदम सिंपल असेल असा काहीतरी बनवून देणार तो. आणि त्यानंतर तो सिस्टीमच आपल्याला प्रॉम्प्ट करणार की आता तो जो पासवर्ड त्यांनी तुम्हाला बेसिस कन्सल्टंटने दिलाय तो तुम्ही आता पहिल्यांदा टाका. म्हणजे पहिल्यांदा तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला परत आतमध्ये एंटर करता येईल. आणि मग सिस्टीम आपल्याला 2 वेळा प्रॉम्प्ट करते की आता तुमचा पासवर्ड टाका. तुम्ही 2 वेळा. तुम्ही जर बँक अकाउंट जर तुमचा इंटरनेट बँकिंग अकाउंट असेल तर इंटरनेट बँकिंग मध्ये सुद्धा हीच प्रोसेस आहे. आपला पासवर्ड जर आपण चुकीचा टाकला किंवा आपला पासवर्ड जर एक्सपायर झाला, बँक काय करते 3 3 महिन्यांनी किंवा काही बँक 1 1 महिन्यांनी आपला जो सिलेक्टेड पासवर्ड असतो ना तो बँक हे करून टाकते, अबॉर्ट करून टाकते. अबॉर्ट म्हणजे बँक म्हणते की आता हा पासवर्ड चालणार नाही, नवीन बदला. कारण बँकेला माहिती आहे की पासवर्ड हा किती सेन्सिटिव्ह आणि किती महत्वाचा असतो. त्यामुळे बँकच उलट आपल्याला एक सबक शिकवत असते की एका ठराविक इंटरव्हलने तुम्ही तुमचा पासवर्ड बदलत राहा. ओके. त्यानंतर एम्प्लॉई हिमसेल्फ कॅन चेंज द पासवर्ड वन्स इन अ डे. दिवसातून एकदा. काल आपण सांगितलं, आम्ही चर्चा केली, एकदा दिवसातून तो करू शकतो. नॉर्मली असं कोण करत असेल असं मला वाटत नाही. पण सिस्टीम हॅज गिवन दिस यू कॅन से फॅसिलिटी. सिस्टीमने फॅसिलिटी दिली आहे की एखादा अगदीच फार महत्वाचा माणूस आहे आणि कोणतरी कारस्थानी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत असं कळलं, काही लिकेज ऑफ इन्फॉर्मेशन झाली असेल, काहीतरी आपल्याला कोणतरी हे जे चीटर लोक असतात है ना, सायबर गुन्हे करणारे चीटर लोक असतात, चीटर लोकांचा आपल्याला प्रसाद थोडा मिळालाय ऑलरेडी. ऑलरेडी आपल्याला त्यांचा प्रसाद मिळालाय असं जर काहीतरी अशा घटना घडलेल्या असतील तर मात्र हे योग्य असेल त्यावेळेला. While changing the password, he cannot use immediate previous 5 passwords. पासवर्ड जेव्हा चेंज करत असतो त्यावेळेला आधी वापरलेले 5 पासवर्ड आपण वापरू शकत नाही, सिस्टीम ऍक्सेप्ट करत नाही. If the user enters the wrong password 3 times consecutively, the user ID is automatically locked. 3 वेळा चुकी केली तर क्षमा नाही, सिस्टीम लॉक होणार. मग त्यावेळेला त्याला बेसिस ऍडमिनिस्ट्रेटरकडे धाव घ्यायला लागेल. In that case, the basis system administrator किंवा admin can unlock the user ID. मग तो आपली जी लॉक झालेली वाट आहे ती ओपन करून देईल. If the password is forgotten, it cannot be retrieved or stored. आपला जो पासवर्ड विसरलो असेल आपण, लक्षातच येत नाही काय पासवर्ड आहे, है ना. एकदा टाकला, रॉंग आला, मग दुसरा हा रॉंग आला का, हा तो दुसरा टाकतो, हा टाकून बघतो. असे आपण प्रयोग जर करायला गेला तर प्रयोग आपल्याला 3च प्रयोग अलाउड असतात ना तिकडे. मग तो जर एखादा आपला पासवर्ड हरवला असेल, आपल्याला विसरलो असेल आपण, तर तो रिट्रीव्ह करता येत नाही परत. तो काय आपल्याला रिस्टोर करता येत नाही. म्हणजे तो बघता येत नाही की काय माझा पासवर्ड होता, आपल्याला बघता येत नाही ना. आपला जो बेसिस ऍडमिनिस्ट्रेटर असतो त्याला सुद्धा बघता येत नाही. इतकं ती सिस्टीम हॅज टेकन द केअर. इट कॅन बी रिसेट बाय द बेसिस ऍडमिनिस्ट्रेटर. बेसिस ऍडमिनिस्ट्रेटर आपला पासवर्ड जो आहे ना तो रिसेट करू शकतो.
है ना? ऑल राइट, सो वी गो टू नेक्स्ट स्लाइड नाउ. ओके. सो मगाशी आपण बघितलं की त्या एसएपी लॉगॉन वरून, एसएपी पॅड वरून आपण एकदा एसएपी मध्ये एंट्री केली का आपण या स्क्रीनवर येऊन पोहोचतो. ओके, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या. हा जो वरती फर्स्ट लाईन जी आहे, इकडे फर्स्ट लाईन, मेनू, एडिट, फेवरेट्स, एक्स्ट्रास, सिस्टम्स, हेल्प, दिस इज कॉल्ड एज मेनू बार. सो या स्क्रीनची पहिली लाईन जी आहे ना, सर्वात पहिली लाईन, त्याला मेनू बार म्हणतात. आणि एकदम शेवटची जी खालची लाईन आहे, ऍट द बॉटम वी फाइंड अ स्टेटस बार, त्याला स्टेटस बार म्हणतात. आणि एकदम टॉप मोस्ट जी लाईन आहे दॅट इज मेनू बार. ऑलराईट. मेनू बारच्या खाली जी सेकंड लाईन आहे, तिकडे तिकडे हा पहिल्यांदा हा कमांड बॉक्स आपल्याला दिसतो, कमांड बॉक्स, कमांड एरिया. ओके. आणि त्याच्या बाजूला जे सगळे आयकॉन्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये काही ग्रेड आउट आहेत आणि म्हणजे काही इनऍक्टिव्ह आहेत आणि काही ऍक्टिव्ह आहेत. ओके. जे इनऍक्टिव्ह आहेत त्याला एसएपी मध्ये त्याला काय म्हटलं जातं, इनऍक्टिव्हला ग्रेड आउट. ओके. सो हा जे सेकंड लाईनचे जे आयकॉन्स आहेत त्याला म्हणतात स्टँडर्ड टूल बार. स्टँडर्ड टूल बार म्हणजे नॉर्मली आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक स्क्रीनवर हे जे टूल बार आहेत, हे टूल बार आपल्याला दिसतील. पण प्रत्येक स्क्रीननुसार काही ऍक्टिव्ह असतील, काही इनऍक्टिव्ह असतील, स्क्रीनवरती अवलंबून असतं. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ स्टँडर्ड टूल बार. स्टँडर्ड टूल बार म्हणजे ते सगळ्या स्क्रीनवर असतील, पण स्क्रीननुसार, ओके, स्क्रीननुसार ते काही ठिकाणी ऍक्टिव्ह असतील, काही ठिकाणी इनऍक्टिव्ह असतील. ओके. आफ्टर दॅट हा कमांड फील्ड आहे. हे आपलं एसएपी टायटल आहे, विंडो टायटल आपण ज्याला म्हणतो. ओके. आता इथे मगाशी आपल्याला ह्याच्या आधीच्या स्क्रीनमध्ये म्हणजे एसएपी लॉग ऑन स्क्रीनमध्ये आपल्याला फक्त एसएपी दिसत होतं. आणि आता काय दिसते, एसएपी इझी ऍक्सेस. आणि काल आपण अनेक वेळा डिस्कस केलं की एसएपी इझी ऍक्सेस स्क्रीन जी असते ती युजर लोकांसाठी असते. आणि या स्क्रीनच्या मागे अजून एक स्क्रीन जी असते ती आपण काल नॅव्हिगेट पण केलं होतं त्याच्यामध्ये टूल्स मधून. त्याला म्हणतात IMG स्क्रीन, इम्प्लिमेंटेशन मॅनेजमेंट गाईड. ऑलराईट. आणि हे जे आहे ते सगळे इझी ऍक्सेस मेनू ट्री आहे. हे सगळे मॉडेल्स आहेत एसएपी मध्ये, अकाउंटिंग वगैरे, इन्फॉर्मेशन सिस्टीम, टूल्स एक्सेट्रा. ऑलराईट. ना सो मेनू बार बद्दल असं बोलता येईल की मेनू बार इज अ फर्स्ट लाईन फ्रॉम द टॉप. ओके. इट कंटेन डिफरंट मेनूज विच कॅन व्हेरी फ्रॉम स्क्रीन टू स्क्रीन. प्रत्येक स्क्रीन बदलली का ते मेनू बदलू शकतात. बट इन एव्हरी स्क्रीन वी हॅव सिस्टीम मेनू अँड हेल्प मेनू. मेनू स्क्रीननुसार बदलतात, पण प्रत्येक स्क्रीनवर कुठलीही स्क्रीन जरी असली त्याच्यात तरी त्याच्यामध्ये मेनू बार स्क्रीन आणि हेल्प मेनू हे कॉमन मेनू असतात. आणि प्रत्येक मेनू मध्ये जर आपण ड्रिल डाऊन केलं तर आपण त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये कुठले सब मेनूज आहेत ते बघू शकतो. हे पण आपण काल डिस्कस केलं. काल तिकडे मी हॉवर करून तुम्हाला दाखवलं देखील. ओके. आता एसएपी मध्ये मी बऱ्याच वेळा ना ड्रिल डाऊन हा शब्द वापरेन. ड्रिल डाऊन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सखोलपणे, अजून आतमध्ये जाऊन सखोलपणे. ओके, दॅट इज कॉल्ड अ ड्रिल डाऊन. एसएपीचा हा वर्ड आहे, ड्रिल डाऊन. ड्रिल डाऊन म्हणजे त्या त्या फोल्डरमध्ये अजून आतमध्ये जायचं. अजून आतमध्ये जाता असेल तर अजून त्याच्यामध्ये सब फोल्डरमध्ये जायचं. दॅट इज कॉल्ड अ ड्रिल डाऊन. ओके. नेक्स्ट आहे स्टँडर्ड टूलबार. सेकंड लाईन फ्रॉम द टॉप इज कॉल्ड अ स्टँडर्ड टूलबार. इट कंटेन्स द सेम आयकन्स इन एव्हरी स्क्रीन, म्हणून तर त्याला स्टँडर्ड टूलबार म्हणतो, है ना. स्टँडर्ड टूलबार का म्हणतो, तो प्रत्येक स्क्रीनवर सेम नंबर ऑफ आयकन्स असतात, पण डिपेंडिंग अपॉन द स्क्रीन विच यू आर युझिंग, सम आयकन्स आर ऍक्टिव्ह म्हणजे हायलाइटेड अँड अदर्स आर इनऍक्टिव्ह म्हणजे ग्रेड आउट. स्क्रीननुसार ते बदलतं त्याचा रंग.
ऍक्टिव्ह काही असतील, या एका स्क्रीनवर जर ऍक्टिव्ह असेल तर तो दुसऱ्या स्क्रीनवर गेल्यावर इनऍक्टिव्ह असेल. हीच तर सिस्टीमचे एक सामर्थ्य आहे, की सिस्टीमला परफेक्ट माहिती आहे की पहिल्या स्क्रीनवर मला ह्याला ऍक्टिव्ह ठेवायचं, याला इनऍक्टिव्ह ठेवायचंय. दुसऱ्या स्क्रीनवर गेल्यानंतर जो पहिल्या स्क्रीनवर ऍक्टिव्ह असतो त्याला दुसऱ्या स्क्रीनवर इनऍक्टिव्ह करणार, आणि पहिल्या स्क्रीनवर जो इनऍक्टिव्ह असतो त्याला दुसऱ्या स्क्रीनवर ऍक्टिव्ह करणार. हे सिस्टीमचं सामर्थ्य आहे. ओके. आणि त्यामुळे जे हायलाइटेड असतात, जे ऍक्टिव्ह असतात, तेच आयकॉन्स आपण यूज करू शकतो. कमांड एरिया बद्दल पण काल आपण बरेच चर्चा केली आहे, की तो रेक्टँग्युलर स्क्वेअर ऑन द स्टँडर्ड टूल बार इज कॉल्ड एज कमांड एरिया. आणि कमांड एरियामध्ये आपण काय एंटर करतो? ट्रान्झॅक्शन कोड्स. सो ट्रान्झॅक्शन कोड्स पण तुम्हाला मी काल एंटर करून दाखवले होते सिस्टीम मध्ये. आणि आपण एक निष्कर्ष पण असा काढला होता ऍक्च्युली, की आपण जास्तीत जास्त 6 स्क्रीन्स आपण, किंवा 6 आपण त्याच्यामध्ये सेशन्स, 6 सेशन्स आपण जास्तीत जास्त ओपन ठेवू शकतो. त्याच्या पलीकडे गेलं तर सिस्टीम स्टॉप्स आणि सिस्टीम प्रॉम्प्ट्स की नाव क्लोज अननेसेसरी सेशन्स. कारण काय होतं की काही एम्प्लॉईज असे असतात की एकदा एक स्क्रीन ओपन केली, एकदा सेशन ओपन केलं, तर दुसरं सेशन ओपन करताना तो पहिलं सेशन बंद करत नाही, जरी त्याची त्याला गरज नसेल तरी पण. असं कधी कधी मी पण करतो, पण असं होऊन जातं ते आपल्याकडून. मग सिस्टीमचं म्हणणं असं आहे की त्यामुळे तुम्ही काय करता माहिती आहे का, की इतर एम्प्लॉईज तो त्यावेळेला जर त्याला जे त्या स्क्रीनला ऍक्सेस करायचं असेल, जे आपण उगाच निष्काळजीपणे ओपन ठेवले, तर कदाचित त्याचा स्पीड जो असतो तो मंदावतो थोडासा दुसऱ्या युजरला. त्यामुळे असं जर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एक 100 एम्प्लॉईज असतील, तर 100 एम्प्लॉईजना असं निष्काळजीपणे जर ते वागायला लागले, तर मग सिस्टीम स्लो होऊन जाते ना. म्हणून त्यासाठी हे एक आपण असं म्हणूया की नियम आहे. ऑलराईट. टायटल बार, थर्ड लाईन फ्रॉम द टॉप इज कॉल्ड अ टायटल बार, जो आपल्याला एसएपी लॉगॉनवर एसएपी म्हणून दिसत होतं. आणि आता पुढे जेव्हा आपण एसएपी इझी ऍक्सेस मध्ये आलो, तेव्हा आपल्याला एसएपी इझी ऍक्सेस असं नाव दिसलं. सो इट डिस्क्राइब द नेम ऑफ द स्क्रीन विच वी आर युझिंग ॲज एसएपी. म्हणजे जसं जसं आपण एक एक वेगवेगळ्या स्क्रीनवर जाणार, त्या स्क्रीनवर त्याचं नाव येत राहणार की यू आर ऑन विच स्क्रीन, यू आर ऑन विच सेशन्स, कुठल्या सेशन्स मध्ये तुम्ही आहात हे आपल्याला दाखवत राहणार. ऍप्लिकेशन टूल बार, फोर्थ लाईन फ्रॉम द टॉप इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन टूल बार. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जी काय ऍप्लिकेशन्स करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन्स काय करायचे असतील, समज फॉर एक्झाम्पल वी वॉन्ट टू सेव्ह समथिंग, किंवा आपल्याला एखादा डेटा डिसेंडिंग वरून असेंडिंग करायचा असेल, असेंडिंग वरून डिसेंडिंग करायचं असेल, उलट्या क्रमाने किंवा सरळ क्रमांकाने, किंवा डेट वाईज जर आपल्याला करायचं असेल की सर्वात आत्ताची डेट आहे ती पहिली पाहिजे आणि जुनी डेट आहे ती लास्ट पाहिजे, असं जर काय आपल्याला करायचं असेल तर ते आपण ऍप्लिकेशन टूलबार वरून करू शकतो. आणि स्टेटस बार हा खाली असतो एकदम, मगाशी दाखवला मी तुम्हाला. तो स्टेटस बार आपल्याला काय दाखवतो, की आपण कुठला ट्रान्झॅक्शन कोड आपण वापरतोय त्या स्क्रीनवर, आणि त्याचा रिस्पॉन्स टाइम काय आहे, हे स्टेटस बार दाखवतो. कारण एकदा ट्रान्झॅक्शन कोड आपण एंटर केला आणि ती स्क्रीन जी आपल्या समोर आली, तर त्यानंतर आपल्याला कुठला ट्रान्झॅक्शन कोड आपण, तेवढ्यात कोणतरी आपला मित्र आला ऑर्गनायझेशन मध्ये, आणि आपण दोघांनी चहा पाण्यामध्ये 2-3 मिनिटं घालवली, आणि परत मग तुम्ही, तो गेला निघून, तर त्यानंतर परत तुम्हाला बघायचं असेल आता कुठला बरं हा ट्रान्झॅक्शन कोड मी वापरत होतो. असं नॉर्मली होत नाही, कारण आपण आपले डोळे तयार झालेले असतात, वी आर व्हेरी मच ट्रेन. पण तरी पण कधीतरी असं होऊ शकतं. तर त्यावेळेला स्टेटस बारवर एक आयकॉन असतो छोटासा, तो आयकॉन आपण प्रेस केला का मग आपल्याला समजतं की आपण कुठल्या ट्रान्झॅक्शन कोडमध्ये आहोत. त्याच्यानंतर रिस्पॉन्स टाइम काय आहे, म्हणजे ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन नॉर्मली सिस्टीम किती स्टँडर्ड मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये ते कम्प्लीट करत असते. मग तसं बघायला गेलं तिकडे तर 33 सेकंद असतात, कधी 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 44 सेकंद असतात. कधी एखादा मोठा प्रोग्राम असेल तर तो 1 मिनिट पण असू शकतं, वगैरे वगैरे. आणि लँग्वेज, सो लँग्वेज इज ऑलवेज, यू कॅन से डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश आहे.
SAP सॉफ्टवेअर हे 39 इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे, पण इंग्लिश ही त्याची डिफॉल्ट लँग्वेज. ओके, सो नाउ दिस इज अ डिस्कशन रिगार्डिंग, यू कॅन से, SAPच्या ज्या स्क्रीन्स असतात. ओके, SAP स्क्रीन या दोन स्क्रीन असतात, आपण काल बघितलं की वन इज कॉल्ड एज SAP इझी ऍक्सेस स्क्रीन. मी हे सगळं कव्हर केलेलं आहे कालच्या याच्यामध्ये. ओके, त्यामुळे ऍज सच ऍडिशनली इथे काही नाहीये, फक्त नोट्सच्या स्वरूपात आपल्याला ते दिसतंय. काल मी नुसतं बडबड बडबड करत होतो, मी त्याच्याबद्दल नुसतं डिस्कस करत होतो, पण तुम्हाला ऍक्च्युअल सिस्टीम मध्ये दाखवत होतो. आज मी सिस्टीमला हात लावलेला नाहीये, कारण दॅट वी आर ऑलरेडी डन yesterday. ऑलराईट, सो देर आर टू बेसिक स्क्रीन in SAP. SAP is easy access screen. It is also called as end user screen or default screen. ओके, पक्क लक्षात पाहिजे, SAP इझी ऍक्सेस म्हणजे एंड युजर वापरणार, एम्प्लॉई. इट इज यूज बाय एंड युजर्स और एम्प्लॉईज टू एंटर डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, टू जनरेट रिपोर्ट्स एक्सेट्रा. म्हणजे जो युजर असतो तो अगदी मशगूल झालेला असतो, तो एकदम त्याच्या मस्तीमध्ये चाललेला असतो, आणि त्याला त्याला माहिती आहे मला आता माहिती आहे कसं चालवायचं. आणि एकदा आपल्याला गाडी चालवता यायला लागली, स्कूटर चालवता यायला लागली, का मग आपण एकदम बेफिकीरपणे चालवतो ती, म्हणजे ऑफकोर्स बेफिकीरपणे म्हणजे याचा अर्थ कॉन्फिडेंटली म्हणतोय मी, कॉन्फिडेंटली चालवतो. तसं युजर लोकांना एकदा समजलं की ही सिस्टीम अशी रन होते आणि याच्यामध्ये मला काहीच करायचं नाही, मला डोकं माझं काय जास्त वापरायचं नाहीये, सिस्टीम रन करायची मला व्यवस्थित, तर तो ते करत राहतो. आणि सेकंड स्क्रीन जी आहे दॅट इज कॉल्ड एज SPRO स्क्रीन, IMG स्क्रीन, कॉन्फिगरेशन स्क्रीन. ओके, या प्रत्येकाचा अर्थ आपण काल बघितलेला आहे. This screen is completely used by consultants to develop the configuration settings in the implementation projects and support projects. Alright, म्हणजे ही जी स्क्रीन आहे ती कन्सल्टंट लोक वापरतात थोडक्यात. कॉन्फिगरेशन जेव्हा करतात, इम्प्लिमेंटेशन करतात, त्यावेळेला कन्सल्टंट लोक वापरतात. युजर्स जे असतात, आपले एम्प्लॉईज जे असतात, त्यांनी ही स्क्रीन कधी बघितलेली पण असते, कधीच बघितलेली नसते, कारण ती एवढी झाकून ठेवलेली असते आता की त्यांना ते ऑथरायझेशनच नाहीये ती स्क्रीन बघायची. त्यामुळे बघा, एसएपी लर्न करणे आणि एसएपी लर्न न करता त्याच्यामध्ये ऑपरेट करणे याच्यामध्ये फरक हा खूप मोठा फरक असतो. आपण जेव्हा लर्न करतो ना, तेव्हा आपल्याला माहिती असतं की हे कुठल्या स्टेजेस मधून गेलेलं आहे. म्हणजे त्याचं जेव्हा मुळाशी आपल्याला माहिती होतं, तसं बेस माहिती होतं, त्यावेळेला आपण ते खूप कॉन्फिडेंटली त्याच्यामध्ये नॅव्हिगेशन करतो. म्हणजे अगदी 10 वर्ष ज्यांनी काम केलंय ना, त्याला पण माहिती नसतं की ही दुसरी स्क्रीन असते म्हणून, पण त्यांनी कधी जीवनात त्याच्या आयुष्यात कधी बाप जन्मात बघितलेलं नसते, त्यामुळे त्याला माहितीच नसतं ते. राईट, पण ज्यांनी लर्न केलेलं असतं ना SAP, जसं तुम्ही आता लर्न करताय, आणि तुम्ही आता सांगतोय तुम्हाला की दोन स्क्रीन असतात, SAP इझी ऍक्सेस. तुम्ही जेव्हा युजर म्हणून काम करणार तेव्हा SAP इझी ऍक्सेस स्क्रीन मध्ये काम करणार. ओके, त्यावेळेला तुम्हाला ही SPRO स्क्रीन दिसणार नाही, कारण ती कन्सल्टंट लोकांसाठी असते. कन्सल्टंट त्यांचे काम करून केव्हाच गेले, दुसऱ्या प्रोजेक्टला कुठेतरी गेले ते, त्यामुळे सेकंड स्क्रीन आपल्याला दिसणार नाही. सो IMG स्टँड्स फॉर इम्प्लिमेंटेशन गाईड आणि SPRO स्टँड्स फॉर SAP प्रोजेक्ट रेफरन्स ऑब्जेक्ट. SPROचा अर्थ आहे SAP प्रोजेक्ट रेफरन्स ऑब्जेक्ट. ऑलराईट, नाव पाथ्स अँड ट्रान्झॅक्शन कोड इन SAP, याच्याबद्दल का आपण विस्तृत चर्चा काल केली. एक SPROचा आपण पाथनी पण गेलो आणि SPRO वर आपण ट्रान्झॅक्शन कोडनी पण गेलो. पण त्याच्यामध्ये मी सांगितलं की ट्रान्झॅक्शन कोड मेथड जी आहे ती खूप सिंपल आहे आणि युजर लोकांना खूप आवडते ती. पण पाथ जो आहे तो पाथ मध्ये आपल्याला तसं नॅव्हिगेशन खूप चांगल्या रीतीने समजतं. ते फोल्डर्स कसे असतात, सब फोल्डर्स कसे असतात, कुठल्या मॉडेलमध्ये ते आहे SAPच्या, हे आपल्याला व्यवस्थित समजतं. सो इन SAP, transaction codes are short alphanumeric strings that represent specific entry points within the SAP system.
ट्रान्झॅक्शन कोड काल आपण बघितलं, मी F-02 लिहित होतो. F-02 कोण आहे? अल्फा न्यूमरिक आहे. F इज अल्फा न्यूमरिक 02. F-43 F इज अल्फा 43 इज न्यूमरिक. हे ट्रान्झॅक्शन कोड्स जे असतात ते अल्फा न्यूमरिक असतात आणि त्याद्वारे आपण एसएपी मध्ये काय करत असतो? एंटर करत असतो ERP मध्ये. ओके. दे आर यूज टू ऍक्सेस फंक्शन्स और रन प्रोग्राम्स मोर रॅपिडली, प्रोव्हाइडिंग शॉर्टकट्स टू डिफरंट ऍप्लिकेशन्स अँड मॉड्यूल. म्हणजे जसं झटपट श्रीमंत व्हा आपण म्हणतो ना, बरेच लोक असतात त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. तसं त्यांना झटपट काम करायचं असतं आणि जास्त खटपट करायची नसते. ते युजर्स असतात ते ट्रान्झॅक्शन कोडच्या प्रेमामध्ये असतात. ओके. का? तर त्यामुळे कामं आपली रॅपिडली होतात आणि कन्व्हिनियंट शॉर्टकट्स असतात आणि जास्त डोकं लावायला लागत नाही. त्यामुळे काम करता करता आपले इतर जे आजूबाजूला जे आपले कलिग्स असतात त्यांच्याशी आपल्याला जरा बोलता पण येतं, हास्य विनोद करता येतात वगैरे वगैरे. Transactions code can be entered in the command field to navigate directly to the specific tool or task by passing the SAP menu. म्हणजे ते कमांड फील्ड मध्ये ट्रान्झॅक्शन कोड हे एंटर करायचे असतात. ट्रान्झॅक्शन कोड आर टिपिकली 4 कॅरेक्टर्स लॉंग. नॉर्मली ट्रान्झॅक्शन कोड हे 4 कॅरेक्टरचे असतात. तर मगाशी बघितलं आपण F-02, F-43, F-53. सो डॅशला पण काउंट करा ना. F-53. So F is 1, dash is 2, 43, 4 आणि 3 म्हणजे 2, 4. म्हणजे त्याचं 4च कॅरेक्टर्स असतात. पण बहुधा 4 असतात, पण 5 पण असू शकतात किंवा मॅक्झिमम अजून पण असू शकतात. काही काही ट्रान्झॅक्शन कोड हे मोठे असतात. सो मिनिमम टिपिकली 4 कॅरेक्टर्स असतात, पण साधारण 20 पर्यंत त्यांचे कॅरेक्टर्स असू शकतात. कॅन बी अप टू 20 कॅरेक्टर्स इन द लेंथ. सो हे जे सगळं आपण चर्चा करतोय ना, हे तुम्ही या लेक्चर नंतर हे सगळं व्यवस्थित गो थ्रू करा. ओके. तुमच्याकडे व्हिडिओ पण आहे, तुमच्याकडे नोट्स पण येणार आहेत. व्यवस्थित गो थ्रू करा आणि गो थ्रू करून स्वतःची उजळणी करा आणि स्वतःची टॅली करा की मला समजलंय म्हणून. ओके. हे दिस इज फंटास्टिक वे ऑफ लर्निंग. सो ट्रान्झॅक्शन कोड मध्ये लेटर्स पण असतात, नंबर्स असतात, दोघांचं कॉम्बिनेशन असू शकतं है ना. म्हणजे अल्फाबेट्स असतात किंवा हे 1 2 3 4 असू शकतं. काही स्पेशल कॅरेक्टर्स अंडरस्कोर वगैरे पण असू शकतं, अंडरस्कोर किंवा त्याचं कॉम्बिनेशन असतं. ओके. प्रत्येक ट्रान्झॅक्शन कोड जो असतो ना, तो आपण यूज केल्यानंतर आपण तो जो ट्रान्झॅक्शन कोड SAP कंपनीने ज्या फंक्शनसाठी बनवलेला आहे त्या फंक्शनमध्ये आपण एंटर होतो, त्या स्क्रीनमध्ये आपण एंटर होतो. सो इच ट्रान्झॅक्शन कोड ट्रिगर्स अ स्पेसिफिक सॉरी each transaction code triggers a sequence of predefined steps and processes, allowing users to access and manipulate data stored in the SAP system effectively. म्हणजे ट्रान्झॅक्शन कोड वापरल्यानंतर तो ट्रान्झॅक्शन कोड ज्या कामासाठी तयार केलेला असतो त्या त्या फील्डवर, त्या स्क्रीनवर आपण जाऊन पोहोचतो थोडक्यात. ऑलराईट. सो झालं ट्रान्झॅक्शन कोड बद्दल झालं. आता SAPचे पाथ. सो हे जे पाथ असतात ना, हे टिपिकली रूट्स असतात. रूट्स मार्ग असतो, तो मार्ग. आणि तो मार्ग जो असतो तो आपण असं म्हणतो की प्री डिफाईन्ड असतो. इट्स अ प्री डिफाईन्ड पाथ. आणि त्याच्यातून आपण नॅव्हिगेशन करत असतो. तर नॉर्मली हे जे पाथ असतात हे टोटल SAP सिस्टीम मध्ये इव्हॅल्युएशन पाथ असतात, लॉजिकल फाईल पाथ असतात, फिजिकल फाईल पाथ असतात आणि कॉन्फिगरेशन पाथ असतात. आत्ताच्या घडीला आपला संबंध फक्त कॉन्फिगरेशन पाथशी येणार आहे. ओनली कॉन्फिगरेशन पाथ. तो त्यामुळे जरी ही नावं इकडे दिलेली असली
तरी इंटरव्ह्यूच्या दृष्टीने हे काय फार महत्वाचं नाहीये. फक्त इंटरव्ह्यूच्या दृष्टीने असं माहिती असायला पाहिजे की एसएपी सिस्टीम मध्ये एंट्री घेण्यासाठी देर आर टू मेथड्स. एक ट्रान्झॅक्शन कोड, सेकंड पाथ. पाथ हे प्री डिफाईन्ड असतात आणि पाथ विल टेक अस टू द एक्झॅक्ट लोकेशन वेअर वी वॉन्ट टू गो. आणि पाथ हे सिस्टीमने ऑलरेडी कॉन्फिगर केलेलं असतं. सो हे कॉन्फिगरेशन पाथ्स आहेत. ओके. ऑल राईट. आता टी कोडच्या बाबतीमध्ये नॉर्मली असं असतं की नॉर्मली एक एसएपीचा ना एक मोठा हट्ट असतो आणि क्लायंट्स मध्ये काही लोक अशी असतात ना की ते वाऱ्याच्या किंवा नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहायचा प्रयत्न करतात. एसएपी एसएपी कंपनी काय म्हणते माहिती का, की आम्ही जी सिस्टीम बनवली आहे ना ती परफेक्ट आम्ही विचार करून 50 वर्षाची आमची तपश्चर्या आहे. हुशार हुशार लोक आमच्याकडे येऊन रिटायर झालेले आहेत. जगातल्या सर्व मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या, ज्यांनी ज्यांनी एसएपी वापरले त्या क्लायंटच्या सगळ्या अडचणी आम्ही समजून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती आम्ही मात केलेली आहे. त्यामुळे जगामध्ये अशी कुठलीच प्रोसेस नाहीये, असं कुठलंच मॅन्युफॅक्चरिंग नाहीये की जे आमच्या नजरेखालून गेलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही ही जी सिस्टीम बनवली आहे ती स्टँडर्ड सिस्टीम आहे आणि त्यांचा असा आग्रह आहे की तुम्ही स्टँडर्ड सिस्टीम वापरा. पण काही लोक काय म्हणतात की अरे हा, मला ना त्या स्टँडर्ड सिस्टीम मध्ये, मला त्या रिपोर्टमध्ये हे अजून 4 फील्ड पाहिजेत. ओके, अजून 4 फील्ड. त्याला एक्सेल मधून पण ते 4 फील्ड घेता येतील. एक्सेल शीट मधून पण त्याला ते 4 फील्ड घेता येतील, व्ही लुकअप वगैरे लावून. पण त्याला ते सिस्टीम मध्ये पाहिजेत. आता हे चूक का बरोबर हे परिस्थितीच ठरवेल. त्याला म्हणतात कस्टमायझेशन. मग कस्टमायझेशन जेव्हा करतात त्याला नॉर्मली झेड रिपोर्ट असं म्हणतात. झेड रिपोर्ट किंवा काही वाय रिपोर्ट पण म्हणतात, पण झेड रिपोर्ट असं म्हणतात. एसएपी कंपनी ज्या वेळेला त्यांना समजतं की यांनी कस्टमायझेशन केलंय तर ते नाक मुरडतात. थोडक्यात ते म्हणतात, भाईसाहेब तुम्ही जर कॉन्फिगरेशन केलेलं असेल, आय मीन कस्टमायझेशन केलेलं असेल झेड रिपोर्टनी, तर त्याच्यामध्ये काही इनकन्सिस्टन्सी आली तर आम्हाला दोष देऊ नका. आमच्या स्टँडर्ड सिस्टीम मध्ये तुम्हाला इनकन्सिस्टन्सी येणार नाही याची तुम्हाला बॉन्ड पेपरवर हमी देतो आम्ही. पण तुम्ही जर तुमचा काहीतरी आमच्या स्टँडर्ड रिपोर्टला बेस धरून तुम्ही काही कॉन्फिगरेशन्स केलं आणि त्याच्यामध्ये आणखीन तुमचा डेटा जर तुम्ही बदलला, ऍड केला, तर तुमचा प्रोग्राम जर चालला नाही तर नंतर बोंबलत बसू नका. आम्ही तुम्हाला आधीच सांगतोय, आमचा 50 वर्षाचा समृद्ध अनुभव आहे. या 50 वर्षामध्ये आम्ही खूप तपश्चर्या केले, सगळ्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम समजून घेतले, त्याच्यानंतर आम्ही रिपोर्ट्स बनवले. त्यामुळे आमचे रिपोर्ट्स हे आमच्या दृष्टीने कसे आहेत, सर्व परिपूर्ण आहेत. पण तरी पण मग काही लोक म्हणतात की अरे ह्यांचा ट्रान्झॅक्शन कोड असा आहे, मग आपण आपला ट्रान्झॅक्शन कोड करूया वगैरे, असे काही शाडे असतात. सो इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट एसएपी प्रोव्हाइड ट्रान्झॅक्शन कोड फॉर नियरली एव्हरी ट्रान्झॅक्शन्स and users can also create their own custom transaction code starting with the character Z or Y. युजर्स स्वतः पण त्यांचे ट्रान्झॅक्शन कोड करू शकतात, पण हे कुठल्या तरी कॉन्फिगरेटर्स किंवा कन्सल्टंटची मदत करून हे करत असतील. पण त्याच्या आपल्याला जर माहिती असेल की एखाद्या ठिकाणी बिबट्या येतो, तर त्या ठिकाणी शक्यतो जाऊ नये. निर्मनुष्य एक तर जाऊ नये आपण, आहे ना. आपल्याकडे असे अनुभव येतात की हल्ली बिबट्यांचा वावर वाढलाय, ऊसाची पिकं असतात त्याच्यामध्ये बिबट्या राहतो, तर त्यावेळेला तिकडे आपण जाऊ नये. ओके. मग तसंच आपण ना इथे उगाच त्या वाटेला जाऊ नये. जी वाट जी आहे वाकडी वाट आहे, ती वाकडी वाट आहे, तिथे जाऊ नये आपण. शक्यतो ट्रान्झॅक्शन कोड त्यांची जी आहेत ते कुठलं ट्रान्झॅक्शन कोड असं दाखवा की ते ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला योग्य नाहीये.
सगळे ट्रान्झॅक्शन कोड त्यांची परफेक्ट असतात. त्यामुळे शक्यतो या वाट्याला आपण जाऊ नये. पण नॉर्मली क्लायंट काय म्हणतात की ठीक आहे, त्यांनी त्यांच्याप्रमाणे दिलंय ना, पण आम्हाला आमच्याप्रमाणे पाहिजे असं म्हणतात. जर कन्सल्टंट लोक होतात ते हातबल होतात, ते म्हणतात ठीक आहे बाबा, चल ठीक आहे, तुला पाहिजे ते करून देतो, मला काय पैसे मिळणार आहेत, है ना. टू फाइंड द ट्रान्झॅक्शन, हा, ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला एसएपी सिस्टीम मध्ये फाइंड आउट पण करता येतो. ते आता आता ऍक्च्युली डिस्कस करण्यात काही जास्त पॉईंट नाहीये. आपण काय करायचं, वरती सिस्टीम नावाचं जे लेबल असतं त्याला क्लिक करायचं. मग तिथे स्टेटस मेनू नावाचं फील्ड आहे. त्या स्टेटस मेनू वर आपण हॉवर केलं का आपल्याला तो ट्रान्झॅक्शन कोड बघता येईल. ओके, याला आपण थोडं नंतर घेऊया, कारण आत्ताच्या घडीला ते समजणार नाही जास्त. ओके, सो थोडक्यात निष्कर्ष काय की ट्रान्झॅक्शन कोड हा एक शॉर्टकट आहे ना. आणि ट्रान्झॅक्शन कोड वापरल्याने युजर्सला एक इज, कम्फर्ट आणि आपलं काम खूप एफिशियंटली आपण करतो असं त्याला एक समाधान मिळतं. नॉर्मली हे ट्रान्झॅक्शन कोड्स आपण जर गुगलमध्ये सर्च केले तर एसएपी फिको, फिको म्हणजे FI इज फॉर फायनान्स आणि CO इज फॉर कॉस्टिंग किंवा कंट्रोलिंग, मोस्ट इम्पॉर्टंट टी कोड्स हे आपल्याला गुगलमध्ये आपल्याला मिळू शकतात. ओके, हे नॉर्मली असतातच कुठे ना कुठेतरी. आणि आजच्या घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आय डोंट नो, मला तुम्ही तुमचा त्याचा पाला पडलेला नसेल अजून, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सच एक ग्रेट वरदान आहे आपल्यासाठी, जे लोक काहीतरी चांगलं करू इच्छितात त्यांच्यासाठी. की आपल्याला पाहिजे असलेली इन्फॉर्मेशन आपल्याला 99% मिळतेच. ओके, हे झालं आपलं डिस्कस करून. हे पण आपलं डिस्कस करून झालंय. कॉम्पोनंट्स ऑफ इझी ऍक्सेस सगळं मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. की मेनू बार, टूल बार, फेवरेट्स काल मी डिस्कस केलंय. एसएपी मेनू, शॉर्टकट्स, कनेक्शन्स वगैरे. यामध्ये काही शॉर्टकट्स वगैरे हे जे आहेत किंवा फेवरेट्स वगैरे जे आहेत, हे ऍक्च्युली आपला आत्ता ही अवस्था नाही आहे की आपण जेव्हा आपण ते रिअल मध्ये जाणार तिथे, त्यावेळेला आपण फेवरेट्स कसं आपले सिलेक्ट करायचे किंवा शॉर्टकट्स कसे वापरायचे हे आपण त्यावेळेला डिस्कस करणार. त्यामुळे तुम्ही एकदा फक्त गोथ्रू करायला. ओके, त्यानंतर एक जस्ट एक शेवटचा पार्ट आहे की जेव्हा आपण सिस्टीम मध्ये ऑपरेट करतो तेव्हा आपल्याला काही मेसेजेस मिळतात. तर हे मेसेजेस असतात, हे मी याच्यावरती परत येणार आहे नंतर. आता फक्त तुम्हाला तोंडी आणि थोडक्यात सांगतो की मेसेज हे 3 प्रकारचे असतात: एरर मेसेज, ओके मेसेज आणि वॉर्निंग मेसेज. मी काहीतरी एक फंक्शन करतोय एसएपी मध्ये, एक ट्रान्झॅक्शन कोड वापरतोय आणि मला सिस्टीमनी ओके मेसेज दिला, म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम, ऑल इज वेल असं म्हटलं सिस्टीमने. तर याचा अर्थ मी जर जो पाथ वापरला, मी जो ट्रान्झॅक्शन कोड वापरला तो बरोबर होता, म्हणून मला सिस्टीमने ओके मेसेज दिला. जो नॉर्मली ग्रीन ग्रीन ह्याच्यामध्ये असतो, रंगामध्ये. ओके मेसेज असतो तो ग्रीन रंगामध्ये असतो. जर मी भयंकर काहीतरी चुकी केली आणि इनकन्सिस्टन्सी आली तर सिस्टीम मला एरर मेसेज देणार, तो रेड कलर मध्ये असणार. मग एरर मेसेज जर आला तर मग मला, मी पुढे जाऊ शकणार नाही, मला काहीतरी माझा रूट बदलावा लागेल, की ती एरर असेल ती काढून टाकावी लागेल. आणि तिसरा आहे तो वॉर्निंग मेसेज. वॉर्निंग मेसेज म्हणजे हा एक सौम्य इशारा असतो आपल्याला की ठीक आहे, मी तुला अलाव करतो, पण लक्षात ठेव की असं असं होतंय, तर त्याच्यावर तुझी नजर राहू दे. आणि नॉर्मली वॉर्निंग मेसेज जे असतात ते फार घातक वगैरे असे काय नसतात. ते फक्त ते आपल्याला आठवण करून देतात की आर यू ओके, आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू डू दिस. एवढंच फक्त आपल्याला आठवण करून देतात आणि ते येलो कलर मध्ये असतात. ओके, एरर मेसेज म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो मेसेज आपल्याला रेड कलर मध्ये दिसतो. ओके मेसेज म्हणजे एव्हरीथिंग इज फाईन, तो ग्रीन कलर मध्ये असतो. आणि वॉर्निंग मेसेज म्हणजे बी केअरफुल, प्लीज नोट, आर यू ओके, डू यू वॉन्ट टू रिअली डू दिस थिंग, हेच करायचंय का तुला, वगैरे वगैरे. ऑल राईट, आय थिंक लास्ट स्लाइड असावी. हे वॉर्निंग मेसेज वगैरे काय हे आपण
त्या वेळेला हे बघणार आहोत, पण मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही एकदा गो थ्रू करा. आणि त्यांचा जो रंग आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगून झालेला आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ सेशन्स हे आपण काल बघितलं. मॅक्झिमम 6 सेशन्स आपण ओपन करू शकतो. ओके. मॅक्झिमम 6 सेशन्स कॅन बी ओपन. आणि जर 6च्या वरती आपण गेलो तर सिस्टीम आपल्याला थांबवणार. कालचा व्हिडिओ परत एकदा बघा. ओके. आपल्याला जर सिस्टीम मध्ये आपण बॅकस्लॅश एन असं म्हटलं आपल्या कमांड एरियामध्ये, तर 6 स्क्रीन ओपन असतील तर बॅकस्लॅश एन एंटर केल्यानंतर एक असेल ज्या ज्या स्क्रीनवर बॅकस्लॅश एन म्हणून आपण लिहिलंय ती स्क्रीन बंद होणार आणि आपण एसएपी इझी ऍक्सेस वर जाणार. ओके. आणि जर आपल्याला ती स्क्रीन पण हवी असेल तर बॅकस्लॅश ओ म्हणायचं. बॅकस्लॅश ओ आणि तो ट्रान्झॅक्शन कोड आहे तो आपण तिथे रिपीट करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला MM01 हा ट्रान्झॅक्शन कोड वापरायचा आहे आणि माझे नंबर ऑफ सेशन्स हे ऑलरेडी मॅक्झिमम पर्यंत मी गेलोय. त्यामुळे मला माहिती आहे की आता डायरेक्ट मी नवीन स्क्रीन अप्रोच करू शकत नाही. तर मी ते बॅकस्लॅश एन म्हटलं. एन बॅकस्लॅश एन म्हणजे एक ती स्क्रीन आहे ती कट होणार आणि माझा जो पुढचा जो डिझायर्ड टी कोड आहे, ट्रान्झॅक्शन कोड आहे MM01, त्याला मी एंटर करतो. ऑलराईट. हे मी काल प्रॅक्टिकली डिस्कस केलं आणि हे परत परत पुढे आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे याच्याबद्दल जास्त आता विचार करायची गरज नाही, कारण काल आपण त्या रिअली बघितलेलं आहे. आणि जर आपल्याला ती एक्झिस्टिंग स्क्रीन हवी असेल तर आपण काय करायचं, बॅकस्लॅश ओ म्हणायचं. म्हणजे ती स्क्रीन कट होत नाही. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघा, मी असं म्हटलं बॅकस्लॅश ओ MM01, तर मी ज्या स्क्रीनवर कमांड एरियामध्ये बॅकस्लॅश ओ म्हटलंय ती स्क्रीन जाणार नाही आता आणि मी बरोबर MM01 वर जाऊन पोहोचणार. ओके. सो हे सगळं जे आहे ते आपण वारंवार करणार आहोत. सो नो वरी ॲट ऑल, नथिंग टू वरी ॲट ऑल. ओके. ओके. दिस इज अ फायनल स्लाइड व्हॉट नील आर्मस्ट्रॉंग इज सेइंग. नील आर्मस्ट्रॉंग म्हणजे हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस. युअर बेस्ट कोट that reflects your approach. It's one small step for man, one giant leap for mankind. म्हणजे माणसाने घेतलेली एक छोटीशी पण चांगली कृती ही संपूर्ण मानवता जमातीसाठी ती एक मोठी कामगिरी होऊ शकते. म्हणजे आपण जर पर्यावरणाचं संवर्धन केलं, प्रत्येकाने प्रत्येकाने एक एक झाड लावलं तर काय होईल, त्याचा पर्यावरणावर चांगला परिणाम होईल. असं हे त्यांनी वरती जाऊन चंद्रावरून जाऊन बघितलंय आणि तिकडून जाऊन आल्यानंतर त्यांनी हे म्हटलेलं आहे. ओके. सो विदिन जस्ट नेक्स्ट 2 minutes we'll be closing our session. But before that, I just want to share with you one more important thing. अगदी in a very short time, की आपण ज्याला आपलं जे फायनल जे याच्यामध्ये एम आहे असायला पाहिजे, म्हणजे जे फायनल एम आपलं जे आहे किंवा जे असायला पाहिजे, जस्ट अ मिनिट. फायनल एम जे असायला पाहिजे, मी तुम्हाला एक गोष्ट पहिल्या सेशन मध्ये सांगितली. एक गोष्ट पहिल्या सेशन मध्ये सांगितली की बघा, तुम्ही काय फार चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा CMA म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग वगैरे याच्या फंदात तुम्ही पडणार असं मला वाटत नाही, किंवा तुम्ही असं काही इच्छा कधी माझ्याकडे व्यक्त केलेलं नाही. केलं तर उत्तम. पण मग SAP तुम्ही शिकत असताना SAPचं जे ग्लोबल सर्टिफिकेशन आहे ते तुम्ही कराच, असा माझा तुम्हाला आग्रह असेल.
त्यासाठी तुम्ही तुमचं 1 वर्ष, नाहीतरी तुम्ही बीकॉम मध्ये एमकॉम मध्ये 2 वर्ष घालवणार ना, 1 वर्ष तुम्ही डिवोट करा. गिव्ह 1 इयर. आणि ही एक्झाम जी आहे त्या एक्झामला तुम्ही बसा. आज आज समज फेब्रुवारी 2024 आहे. समज फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही ग्लोबल सर्टिफाईड झाला विथ सफिशियंट हँड्स ऑन एक्सपिरियन्स, तर तुम्हाला जॉबसाठी, आपण बघितल्या कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, जॉबसाठी तुम्हाला अडचण येणार नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट की जॉबसाठी तुम्हाला अडचण येणार नाही. आणि एक्झाम जी आहे ती 1 वेळा आपण एक्झाम देऊ शकतो किंवा 6 वेळा देऊ शकतो. नॅचरली 1 वेळा आपल्याला द्यायची असेल तर 20,000 रुपये आपल्याला एसएपी कंपनीला द्यावे लागतात. आणि 6 वेळा असेल तर साधारण 52,000 रुपये द्यावे लागतात. ओके, हे आपण त्या दिवशी बघितलेलं आहे. पहिला व्हिडिओ आहे तो एकदा गो थ्रू करा. त्यानंतर हे 20,000 आणि 52,000, हे जे एसएपीचं ट्रेनिंग असतं जे ग्लोबल सर्टिफिकेशनसाठी, त्याची मार्केट कॉस्ट ही 4 लाख रुपीज आहे. ऑफकोर्स या इन्स्टिट्यूट ज्या असतात ते आपल्याला मटेरियल प्रोव्हाइड करतात, टीचिंग करतात, शिकवतात वगैरे सगळं आहे. पण 4 लाख रुपये म्हणजे हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं सुचवलंय की व्हॉट यू डू, ओके, यू लर्न विथ मी 2 बेसिक कोर्सेस, ज्याला आपण 30 डेज चॅलेंज असं नाव दिलंय. 2 कोर्सेस तुम्ही फक्त लर्न करा. त्याची कॉस्ट आपण एकदम मिनिमम ठेवली, जी मार्केटमध्ये 25,000 शिवाय कुठेच तुम्हाला सापडणार नाही. वी हॅव जस्ट केप इट ओनली 2,500. ओके. सो जे कोणी खरोखर याच्यामध्ये इच्छुक आहे, त्यांना खरोखर असं आपलं वाटतंय की बाबा आपल्या आयुष्याची दिशा यांनी बदलू शकेल, उजळून निघू शकेल, they have to pay 2,500 on this Google Pay number, and they can join this SAP FI in 48 hours. This new batch is already started 1st February 2024. So hurry up, book your seat. This message you can give to your friends, your colleagues, and you can easily see the difference after 1 year in your profile. हे FIचं तुम्ही केल्यानंतर 1 मंथ तुम्ही कॉस्टिंगचा एक 1 मंथचं करा. तिथे देखील तुम्हाला जसं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय तसं डिटेलमध्ये तुम्हाला कॉस्टिंगचं पण मी नॉलेज देणार. कंट्रोलिंग मॉडेल हे अक्षरशः बिझनेसचा म्हणजे मॅनेजमेंटचा ते काय म्हणतात, त्यांचा आत्मा असतो मॅनेजमेंटचा. कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, कंट्रोल ओव्हर द कॉस्ट, हे मॅनेजमेंटचं मोठं यू कॅन से ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यासाठी सुद्धा 2,500 ही नॉमिनल फी आहे. 9892004725 हा गुगल पे नंबर आहे. SAP CO in 48 hours and new batch starting on 1st February 2024. So you can register for this course also, and you can see the difference, what difference it will make in your life. All right. Any questions? Any questions? So if there are no questions, then good night to everyone. Good night.